दुसऱ्या फेरीतल्या मॅच टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा पसंती दिली अभि जोशींनी. कॅप्टन ऑफ द टीम चूज द बॉलिंग फर्स्ट आणि आमंत्रित केले. मी अनुप पाटीलचं कौतुक करतोय या रखडत्या उन्हामध्ये त्या साथ देताना मात्र थोडंसं उसंत गेले, विश्राम गेले जेवणासाठी. उदय टाडे, गुरुनाथ पाटील यांनी मात्र थोडीशी रजा घेतलेली आहे. अनुप पाटील आणि त्याचे साथी जे खेळाडू आहेत त्यांचं मी विशेष कौतुक करतो. त्या दरम्यान श्याम आमच्या जिवलग मित्र आहे त्यांचं आगमन झाले. सच्चे स्वागत आहे. हेमंतचे वडील पिताश्री त्यांचे सच्चे स्वागत करतोय. पहिले मॅच पासून आपल्या मुलाचा नाही तर संपूर्ण श्रीकृष्णाचा खेळ पाहण्यासाठी ते चल लेस्ट तो गेम. सँडी गोलंदाजा भार सोपवले. पहिले ओव्हर घेऊन येतोय सँडी. संदेश गुप्ता आणि ते समोर आहे, सावोर आहे. याच्यामध्ये एकही चेंडू मात्र कमी करता येणार नाहीये. पहिला चेंडू अगदी खोळात इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फरार होते का आणि गणगणित दणदणीत सुरुवात. पहिल्या चेंडूवर दर्जाचा फटका रन. इनसाइड आउट बॅकफुटवर जाताना थोडं प्रतीक्षा केली. लाजवाब थ्रू द एक कमान एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री क्लिअर करताना दणदणीत खातं खुळलं गंगाधर इंगोले. पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट घेता घेता अर्धशतक, डबल धमाका. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पॉल कॉलिंगवूड द इंग्लंड. शुभम निर्मल थँक्यू सो मच. अनुपच्या सोमेत आहे. चांगले डेडिकेशन क्रिकेटसाठी. याच्यानंतर त्यांचा मॅच असल्यानंतर रखरखमध्ये चटके सोसताना क्रिकेटची दिलेली एक चांगल्या सहकार्याची ही भावना व्यतीत करताना अंपायर म्हणून. बॉलर बॅक टू द तगडा विकेट. ओ माय गॉड. रसा चौकार. फुल टॉस देईल लालेश बुरीबाला. लो फुल टॉस सिली मिड ऑफला हितेश पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅचचा हिरो, दुसऱ्या मॅचचा हिरो. हे समीकरण पहा. हितेशने झेल पकडला, तो ठरला होता प्लेअर ऑफ द मॅच. पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ठरला गंगाला मात्र बाद केलं. पहिल्याच ओव्हरच्या चेंडू क्रमांक दुसऱ्यावर एक तुझा एक माझा असा संघर्ष पाहायला लागला. इनफिल्डच्या वरून मारायचा होता प्रयत्न. हितेश कोटकर लाजबाब क्षेत्ररक्षण करताना वाट कॅच. अवघ्या 4 वर आता खरी कसोटी मास्टर माइंडची. कारण ही विकेट गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी मात्र खांद्यावर जोपासायला लागेल, घ्यायला लागेल मास्टर माइंड किशोरला. कारण एक गडी बाद एक पहिल्या मॅच मध्ये सुरक्षित बाहेर काढलं. कारण 3 चेंडू अवघीत 1 धाव दिली होती पहिल्या मॅच मध्ये. तेव्हा चौकार षटकार चौकार तब्बल धावा चोपल्या 14 धावा चोपल्यावर होत्या 3 चेंडू मध्ये. बघूया यावेळेला काय करील. परिस्थिती तशीच आहे, गंभीर आहे. काय गंगा गेले. लाजबाब बोट टाकताना सँडी संदेश गुप्ता बॉलिंग मार. पहिली विकेटची मिळली होती प्राप्ती करताना एक ब्रेक थ्रू मिळवून टीम ऐरोली कुलवर टीमला नाव मास्टर माइंड पेसिंग. ओ माय गॉड व्हॉट अ फ्लो ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षण खाली ते क्षेत्ररक्षण क्लिअर करताना जाऊन मिळाला हा धमाकेदार ब्लास्ट करताना षटकार. व्हॉट अ शॉट. अपॉल गेली. फ्लो ऑफ द बॅट मॅग्निफिसेंट. परफेक्टली प्लेस ऑफ द बोथ ऑफ द फीट. दोन्ही पाय प्रॉपरली वेट देताना दाबले. And that is a Jagas over the mid wicket. It's out of the park. 7 धाब्याने खातं खोल द मास्टर माइंड. म्हटलं होतं मी पहिल्यांदाच म्हटलं होतं जेव्हा बलिराम मडवी खेळायचा नंतर मात्र हा खेळाडूला मी सर्वोत्तम धोकादायक समजतो. 30 यार्ड मधला नाव मास्टर माइंड किशोर मडवी. लाजबाब खेळी करताना षटकार ठोकला. जिथे एक गडी बच्चा तिथे मात्र 10 वर पोहोचवते हा षटकार मास्टर माइंडचा श्रीकृष्ण दिवा. फ्लो कधी वेगळ्या दिशेने पहिलं पाहिलं होतं. थोडासा जो फ्लो होता वाऱ्याचा माइंडचा तो थोडासा धोकादायक ठरवत होता बॅटिंग करताना ऐरोली कोलिवाडा. अखेरकार जसं बॅटिंगला आला मग तो वारा कोणत्या दिशेने त्याची तमानामध्ये बंटीने तो षटकार ठोकले. त्याच्यानंतर पूर्ण मॅच फिनिश केली हितेश कोटकरने. सलग 5 षटकार म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा परिणाम केला या सिरीज मध्ये. 2 बंटीचे कुणालचे आणि 5 सलग हितेश. मॅच फिनिश 4 म्हणजे टोटल 6 आले. षटकारी खातं खोललं तसं बातचीत केली जाते. मास्टर माइंडला कसं थांबवावं कसं थोपवावं. कारण आतापर्यंत 3 चेंडूची समाप्ती 1 विकेट घेतले. 10 धावावर 1. क्लास यार. तोड नाही फटक्याला. स्लाइटली इनसाइड. वाट कडक एक्स्ट्रा कमा. ओ माय गॉड. एक फ्लो मध्ये तेव्हा क्लिअर केल्या गंगाला चुंबन देऊन गेला.
मिड विकेटच्या शॉट आमच्या आणि हा पहा क्रिकेटचा मादक सौंदर्य, क्रिकेटची खूबसूरती आम्हा फटक्यामध्ये जोडले, तिला बाहेर काढलं आणि दाखवलं जगाला. पहा मी खरोखर 30 यार्डचा एकदम कद्दन कालाय. यापर्यंत बीट करा मला मजा येते. ते 36 सारखं आतमधले असलेलं फिल्डिंगचं अनालिशन त्याच्या वरून मारल्याने माझ्या वा बाय वा, खूप आनंदित देणारा फटका. चौकार बॅकफुटवर. ओ माय गॉड, नो चान्स. अलगद कसं उडवलं पहा, कोणतीच अतिरिक्त आघात नाही. ओनली टायमिंग इज देअर. सब चेंडू स्क्वेअर लेगला, एक तिकडे पहा चौकोडे, जिथे पाहो तिथे आनंद देणारे फटके मारतो मैदानाच्या आत किशोर मडवी. मास्टर माइंड, यासाठी मास्टर माइंड उगाच त्यांना नाव दिलं नाही, तो मास्टर माइंडचं काम करतो. वेगवेगळे फटके तो मैदानामध्ये घेऊन जातो आणि त्याची पेशकश करतो. व्हॉट अ शॉट यार. 18 धावा तब्बल. व्हॉट अ बॅटिंग यार. एक वेळेला गंगा गेल्यानंतर तर दडपण येईल, दडपण टाकून त्याचे चारही म्हणजे त्याचे मनसुबे उद्ध्वस्त केले 3 फटक्याने मास्टर माइंडने. षटकार चौकार षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार. बॉलर बॅक टू राव, क्षेत्ररक्षण केले जाईल. धाव मात्र मिळणार नाही. इथून झाली पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक विकेट जरूर घेतल्या पण धावाही दिली. 18 वर 1 सद्यस्थिती आहे. 4 वर 1. त्याच्यानंतर मास्टर माइंड आला. कॅपची पुरवणी करा. येस, अनुमने सांगितले कारण खूप तडाखा देतोय. प्लीज अंपायरची जर कॅप असेल ना तर कॅप द्या, गरज आहे. तारीफ करतो आम्ही अनुप पाटील. चला कॅप असेल तर द्या मित्रांनो. दोन्ही अंपायरचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण कोणी या रक्षकामध्ये पाय ठेवायला मात्र धजावत नाही, परंतु त्या अनुपने छान काम केलं त्यांच्या सहकार्याला घेऊन स्क्वेअर लेगला. अगदी मनाच्या पासून तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. मंडळाच्या तरुण श्रीकृष्ण मित्रमंडळ 58 वर्ष आपल्या भेटीला. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 18 वर 1 गडी बाद सद्यस्थिती आहे. काय बॅटिंग केली आहे, नजाकत होती फटक्यांवर. पहिला षटकार, त्याच्यानंतर इनसाइड आउट चौकार आणि दॅट इज अ लवली अनदर चौकार. म्हणजे 2 पाहिले तर 3 चौकार आणि 1 षटकार गंगा आणि 2 चौकार 1 षटकार मात्र बस्सार केली मास्टर माइंड किशोरने. आता ओव्हर क्रमांक पॉवर प्लेचं 2 वर टीम कडून दुसरं आणि आपलं पहिलं टाकण्यासाठी मनोज, आडनाव काय मनोज चव्हाण. चांगला गोलंदाज आहे, बॅटिंग करू लागली. दोन्ही बाजूला मनोज थोडीशी मागणी केली होती अंपायर कडे का बिमर आहे का, पण स्पष्ट नकार देताना कमरेच्या खाली अडललं आणि त्याने स्पष्ट नकार दिलाय दोन्ही अंपायरने. नेक्स्ट मॅच त्यांची आहे जय गजानन कुक्षेत. चला थर्ड बिमर साठी व्ह्यू आहे आणि ते मागणी केली. चला पहा ग्रामीण टेनिस क्रिकेट जीटीसी. पाहिलं जाईल का कमरेच्या वर आहे का. ऑनफिल्ड अंपायरला तो अधिकार दिले, मागणी करू शकतो अंपायर बिमर साठी. पाहिलं जातं. चला पहा, मी विनंती करतो. येस, खेळणारा संघाचा खेळाडू नाही कारण तटस्थ राहतील पंच. बघ ना खेळ थांबलाय. बिमर पाहिला जातोय. नक्की कुठे पिचिंग झाले, कमरेच्या वरती का कंबरच्या खाली. ऑनफिल्ड अनुपने सांगितलं जरा पहा, थोडा संशय आलाय. तो अधिकार आहे या स्पर्धेमध्ये. बिमरचा निश्चित निर्णय घेऊ शकता तुम्ही. DRS श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2025. 58 वर्ष आपल्या भेटीला. तब्बल 1,50,025 सुपर 3 मध्ये आलेली रक्कम असे देण्यात येईल. येस, फेअर डिलिव्हरी. पाहिलं तटस्थ पंचाने सांगितलं कमरेच्या खाली आहे. धाव मिळत नाहीये. सुरुवात चांगली डॉटने करतात मनोज चव्हाण. बॉलिंग मार्क समोर आहे मनोज मडवी. आघाडीला फलंदाज मनोज. बॉलर बॅक टू ड्राइव्ह, करेक्ट शॉट डाऊन द ग्राउंड. दुसरा टप्पा चिरे फाडेल, होईल फॉर अ 4 रन. अप द पिच शॉट, अप द रायझिंग स्टॉक. लाजवाब फटका. गाडीवाला विनंती करतो वॅगनर प्लीज, कारण मॅच देवाना आहे चालू आहे. थँक्यू सो मच. हवा पहा कशी पश्चिम पूर्वेकडे वाहताना त्या वाऱ्याचा फायदा मिड विकेटला का आणि पकावू कोणा स्वेल लेगला लॉंग ऑनच्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. सुसाट्याने सुटलेला वारा. खेळ थांबलाय. काय चौकार मारल्या
ऑफ द रायझिंग स्टॉक डाऊन द ग्राउंड क्लिअर केली बाउंड्री बॅटमधून सादर करताना यावेळेला मनोज खातं खोलतं मनोज मडवी 4ने धावसंख्या 4ने पुढे गेली 22 वर श्रीकृष्ण दिवा. ओ माय गॉड ओ ओ गतीमध्ये परिवर्तन केलं. क्लीन बोल्ड बेस बरोबर उडवली पहा. दुसरं विकेटचं प्रदान हलकासा चेंज ऑफ द पेज अतिशय कुशलतेने टाकलाय चेंडू. चतुर गुडलँड टप्पा पण घेतलेलं थोडंच हलकस बलन बरोबर बेस घेऊन गेला ऑफस्टमची. टिपलाची दुसरा हादरा दुसरा आघात श्रीकृष्ण दिवा. मनोज मडवी परतला चौकाराचा एक चांगली बाउंड्री अप द पिच केला होता अप द ऑन द राईट स्ट्रोक. एक खणखणीत चौकार त्याचा आनंद मात्र जास्त मिळू दिला नाही. लगेचच बोल्ड करताना जसं तसं उत्तर दिलं मनोज चव्हाण. विकेट काढली. ट्रिपलाची बाद करताना मनोज चव्हाणने मनोज मडवीला केलं बाद. 4 वर परतलाय. पहिली विकेट गंगाची तोही 4 वर आणि आता दोन्ही सलग 4-4 धावसंकर एक चौकार खाता कोणंदा तंबूच्या असलेला. आता मैदानाच्या आत इन फॉर्म बॅट्समन अनिकेत बांद्रे अजूनही आम्हाला आठवते ते दोस्ती चषक गेलेल्या मॅचेस 2 काढून दिल्या सेमीफायनल फायनल. याच बॅटरने तेव्हा विजेता ठरला होता. खरोखरच सोलुनी हे वाढदिवस या मुलीचा आपल्या छानपैकी प्रकाश मडवीचे सोलिनीचा जो वाढदिवस तेव्हा त्याच दिवशी मात्र सेमीफायनलला एकाच दिवशी 2 गेलेले. टीम युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली त्याच्या दोस्ती राईट अप मोर द विकेट अपसाइड ऑफ अक्रॉस द बॅट. खराब क्रिकेट सिलेक्शन नव्हतं कारण सरळ बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता कदाचित. सर्व फटके आहेत परंतु वेडे वाकडे फटके मारण्याच्या नादामध्ये का विकेट द्यावी त्यासाठी मात्र बातचीत करताना जाऊन समजावताना किशोर मडवी वेट कारण 2 उठके गेले. गंगा गेले मनोज गेले. थांबणं गरजेचं आहे. थांबलो नाही तर इंटरव्ह्यूनंतर आपल्याला मात्र 50च्या आत थांबण्याची क्षमता राखेल ऐरोली कोलिवाडा. सुरेख अशी सुरुवात केली होती. 1 गडी बाद 4. बॉलिंग टाकताना पहा फटका खूप ताकद आहे रागडी ताकद आहे. त्या ताकदीचा जर एक दंपा नाही तर वरून मात्र षटकार फ्लॅट षटकार. हे थांबणं समजा नाही मास्टर माइंड म्हणून म्हटलं जातो तो जाऊन समजावू शकतो म्हणून विकेट आणि क्रुशल असेल किशोरची. षटकाराला धावसंख्या ताबडतोब पोहोचवली षटकाराने अनिकेतने श्रीकृष्ण दिवाची 28 वर. 2 गडी बाद 28. दुसरं प्रगतीपथर ऐरोली कोल्हाच्या विरुद्ध बॅटिंग करताना आमंत्रण मिळालंय. 2 गडी बाद 28 ही धावसंख्या. बॅटची कडा चांगली गोलंदाजीमध्ये मिळवतो पण थोडासा बाला दूर होता. 5 स्लिप होतं परंतु 3rd स्लिपच्या ते मात्र झेल उडाला होता. बॅटची कडा घेतल्यानंतर अनिकेतची सिंगल मिळते. सिंगलने 7वं पोहोचल्यानंतर 29 धावा तब्बल. 2 ओव्हरचा खेळ इथून झाल्या समाधान. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शनचं आता मर्यादा नसेल ते खुललं जाईल. 3 अतिरिक्त क्षेत्ररक्षण अजून मिळतील. 2 क्षेत्ररक्षण आउट ऑफ द 30 यार्ड. वर्तुळाच्या बाहेर अजून 3 क्षेत्ररक्षण सजवण्याची मात्र मुभा मात्र दिली जाते. जेव्हा पॉवर प्लेचे 6 ओव्हरची मॅच 2 ओव्हरची झाली समाप्ती. या 2 ओव्हरच्या खेळामध्ये 29 वर 2 सद्यस्थिती आहे. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलिवाडा आयोजित दिली स्मृती चषक 2025 58 वर्ष आपल्या भेटीला आहे. काय क्रिकेट 1,50,000 25 तृतीय 3 सुपर 3 मध्ये ही राशी देण्यात येईल आणि त्याचबरोबर ट्रॉफीज पाहिल्या तर चमचावणे ट्रॉफ्या आमचे अशोक दादा मडवी यांच्या माध्यमातून त्यांचे पित्राशी आमचे धाकले बाबा यांच्या नावाने प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट पंचांसाठी कैलासाचे लक्ष्मण मंगल्या मडवी आमच्या धाकले बाबा यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अशोक दादा लक्ष्मण मडवी यांच्या सौजन्याने या ट्रॉफ्या 1,50,000 आणि बंडूजी केणी यांची ती लाजवाब आपल्या समोरच पहा. ते लाजवाब विजेत्या टीमला देण्यात येईल. चला ती व्हॅन आहे ओमनी आपल्याला विनंती करतो राखाडी करायची. ओमनी प्लीज तुम्ही बाउंड्रीच्या आतमध्ये पार्क केली आहे कारण मॅच चालू आहे मित्रांनो. सकाळी करा. मला पाणी दे ना म्हणा. इन ऍक्शन पहिला मॅच नुकती दुसरी झाली. त्याचा हिरो ओलीने 4 षटकार मारले. मॅच फिनिश करताना हितेश कोटकर येतो बॉलिंग मार्कवर. क्रमांक 3 ओव्हर आपलं पहिलं. काय अवे फ्रॉम द लवली स्ट्रोक आहे. अवे फ्रॉम द पिच मध्ये कसा पोहोचले बा. ही नजाकत आहे. ही नजर आहे तीक्ष्ण. त्याचे फुटवर्क ही जादू आहे. किती ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालं पण बॅट पोहोचवली आणि त्याला स्लाइस केलं. बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी सिंगल अर्जित करताना मास्टर माइंड किशोर. टेम्परामेंट आहे किशोरकडे. 2 चौकार मला 1 षटकार. वैयक्तिक 15 वर खेळतोय. 5 चेंडूचा सामना केल्यानंतर
संयम ही गोष्ट खूप त्याला एकदम अवज ओ व्हॉट अ शॉट यार, काय सिलेक्शन आहे फटक्याच्या पा. फ्लो ऑफ द बॅट, कम्प्लिटली बॅलन्स ऑफ द बॉडी, संपूर्ण एकदम समतोल लागलं आणि त्याला लॉप केलं. काओ कॉर्नरने लांगाच्या वरून आलं षटकार. व्हॉट अ शॉट, व्हेरी फिक शॉट बाय मास्टर माइंड. कडक बॅटिंग. गंगा केलं तर संयम ठेवताना या साने तो मात्र पोहोचते वैयक्तिक 19 ना 21 वर. पहिल्या मॅच मध्ये गंगाची ती ताबडतोब ऑलराऊंडर परफॉर्मन्स, अर्धशतक, 5 विकेट. इंटरनॅशनल क्रिकेट ओडी मध्ये सर विमन रिचर्ड्स अँड पॉल कॉलिंगवूड शतक बरोबर 5 विकेटचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तशीच बरोबर अर्धशतक 5 विकेट गंगाने काढली आहे पहिल्या मॅच मध्ये. अवे फ्रॉम द बॉडी अनुप पाटील सांगतात हा खराब मार आहे, लिहा एक दाब ऍड करा. आणि ऍड करताना 2 स्कोरच्या भूमिकेत पाहिल्या 2 एक्स्ट्रा आमच्या अवतीभोवती, प्रणव मडवी आणि देवेश मडवी. जीटीसी ग्रामीण टेनिस क्रिकेट धावता नीरज सालुंके, राज जोशी यांची कमाल क्लीन क्वालिटी. थोडस बातचीत केली जाते सँडी च्या बरोबर, हितेश हितगुज केली जाते. काय कोणत्यापर्यंत चेंडू टाकावा लागले, हा विकेट मिळाला तर आपण कमबॅक करू, ही विकेट मिळाला तर मात्र खरं नाहीये. 90-80च्या घरामध्ये पोहोचवेल मास्टर माइंड. कडक बॅट्समॅन आहे, संयम आहे त्याच्याकडे. बैठक मारली आहे परंतु कुठे जाईल पहा पुन्हा एकदा. फ्लो बॅट ऑफ द व्हाट कडक बॅटिंग यार, व्हाट मॅग्निफिसंट पैसा आणि त्याचा आनंद घेताना स्वतः पिताश्री. व्हाट अ शॉट यार. अशोक दादाने काल गाजवले. हेमंतचे वडील समोर आहेत आणि अशोक दादांची जोडी खूप गाजलेली होती. श्रीकृष्णाचे माझी हे आघाडीवीर आहेत दोघे, ते दोन्ही हेमंत पाटील आणि चे वडील आणि अशोक दादा, किशोर दादाचे वडील. व्हाट अ लवली. आपल्या मुलांचा समक्ष खेळण्याचा हा गर्व असतो प्रत्येक वडिलांच्या मनामध्ये. ती एकली आनंदी खुशी मिळते जेव्हा हे अतीत, हे भूतकाळ खेळणारे क्रिकेटर जेव्हा पाहतात आपल्या अतीतला वर्तमानमध्ये, तेव्हा ते अलगची खुशी. वर्तमानचं क्रिकेट ते पाहतात आपल्या तुर्बाने. जसं सर डॉन ब्रॅडमन पाहायचे सचिनला, उभे माझ्यासारखा छान मुलगा खेळतो, तसं अशोक दादाला आणि हिमांच्या पुत्रांना वाटतात काही उभे आमच्याच सारखे खेळतात. 2-3 वर्ष खेळ इथे चालू आहे. 3 चेंडूची झाली समाप्ती. पहिला वनडी, 1 षटकार वाईड आणि षटकार. आतापर्यंत तिसरं ओव्हर 43 धावा पोहोचल्यात. म्हणून म्हटलं 90 आणि 80 किंवा त्याच्या पुढे जाण्याची क्षमता राखतो आता किशोर. लाजबाब खेळ मैदानाच्या आतमध्ये. मालिकेवर उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट बॅटर आणि सामनावीर प्रत्येक मॅचसाठी परीक्षित अभिमन्यू मडवी यांच्याकडून पुरस्कृत झालेले. कैलासवासी अलका अभिमन्यू मडवी यांच्या स्मरणार्थ त्यांची आई आहेत. याच्या आठवणीला उज्ज्वला देणं परिस्थित मडवीनं या सर्व मालिकवर असेल, बॉलर असेल, बॅटर असेल आणि सामनावीर प्रत्येक मॅचसाठी दिल्या जाते ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे परिस्थित मडवी यांनी. कैलास अलका अभिमन्यू मडवी यांच्या आपल्या आईच्या या स्मरणार्थ. उदयजी टांडेल, गुरुनाथ पाटील त्यांच्या जागी मी खरोखर कौतुक होते. रखरख्या उन्हामध्ये हे चटके सोसताना अनुप पाटील, जय गजानन कुक्षे त्यांच्या साथीला त्याचा सहकारी. डेडिकेशन 6 ओव्हर नंतर खेळायचं असताना 6 ओव्हर मध्ये एक वेळ दिलाय, कारण रजासाठी जेवणासाठी विश्रांती घेतली उदय टांडेल गुरुनाथ पाटील यांनी. श्रीकृष्ण मित्रमंडळ 58 काय संघटित बांधली आहे या टीमला, या संघटनेला पूर्णपणे मित्रमंडळाला त्याचा संपूर्ण श्रेय जाईल. प्रकाशजी मडवी असतील, अशोक दादा मडवी असतील, जयेंद्र असतील, परंतु बॅकबोन प्रत्येकाला छोट्याला मोठ्याला ती समजवण्याची, ती समजून घेण्याची वृत्ती. त्यामुळे एकही मुलगा या मित्रमंडळाचा इकडे तिकडे होत नाही एवढी समजा. महेश मडवीचा आवर्जून उल्लेख करेन. श्याम असतील, सर्वच असतील सगळ्यांना एक दुसऱ्यांना एकत्रित केलेला 58 वर्ष हा तप, ही तपश्चर्या या मित्रमंडळाची कौतुक होते. सार्थक अभिमान असेल प्रत्येक त्याच्या असलेल्या घटकाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक सेलीदाराला गर्वाची बाब आहे. 58 वर्ष पूर्ण करताना तेवढ्या तडफने, तीच अफाट उत्सुकतेने त्या शानदार शोणामध्ये हे पर्व घेऊन येताना एक बाईक प्रेझेंट केलेल्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक असो, राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव बंडूजी केनी यांच्या माध्यमात दिली जाईल ही बाईक विजेत्या टीमला. तिसरं प्रगतीपथ 3चा चेंडू थोडासा खेळ थांबले.
स्कोर धावसंख्या 43 पोहोचले. 1 गडी बाद 2 गडी बाद. गंगानंतर मनोज गेला. दोन्ही बॅटरने 4-4 धावांचं योगदान दिलं. वैयक्तिक धावसंख्या बाद झालं. आता मात्र हितोष घालताना मास्टर माइंड काय ती नाजूकशी मध्ये कम्प्लीट टायमिंग मध्ये आनंद लुटू दिला प्रेक्षकांना त्या बॅटिंगने. व्हॉट अ लवली बॅटिंग. 2 षटकार 3 षटकार 2 चौकारसाने अनबिटन नाबाद. समोर आहे हितेश कम्सिंग बोर्ड टू द किशोर. बॉलर बॅक ऑफ ड्राईव्ह केलं. तैनात आहे अभि जोशी टीम कॅप्टन. जेव्हा इलफील करेल आरामात सिंगल घेतली किशोरने. सिंगलने वाढवली धावसंख्या 44 पोहोचवताना किशोर. 44 लॉस ऑफ द 2 विकेट. 6 ओव्हरचे सामने. एक वेगळा मात्र फायनल आपल्या भेटीला येईल. 2 इनिंग. सचिनचं मात्र प्रामाणिक मत होतं. त्याने सल्लाही दिला होता या प्रकारचं वनडे मध्ये तुम्ही सामने केला. आता मात्र तेच श्रीकृष्ण नवी मध्ये पहिल्यांदा प्रयोग करताना 2 इनिंग म्हणजे मॅचला फायनलला. मॅच बरोबर सुटल्या तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची दक्षता घ्या. हितेश कोटकर बॉलिंग मार्बल लेट उर्दू विकेट. कंप्लीट खोळात टाकलेला चेंडू हलक्या त्यानं फ्लिक केला बॅट्समॅनने. एक चिक्की रिस्की सिंगल घेताना अनिकेत बांद्रे आलेला षटकार फ्लॅट षटकार. पहिला बॉल त्याने खोलत अक्रॉस पण मास्टर माइंड जसा गेला त्याने समजावलं या प्रकारचं आडेवाडे फक्त तर आडव्यात मात्र आपल्या आडवेल त्यासाठी असं चुका करू नको. परफेक्टली वेट केल्यानंतर फेकून दिलं फ्लॅट षटकार मारताना. किती मोल होता सल्ला होता मास्टर माइंड किशोर. वन्स अगेन फेसिंग टू द हितेश. 45 झालेत 2 गडी बाद. जिंकेल तो तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचेल. बॉलर बॅक टू ड्राईव्ह कडक फटका भरून जाईल. कॅप्टनच्या चूक झाली. टायमिंग नव्हतं. धोका पत्करला. नतीजा जमलेला पूर्णपणे सेटल बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर पुरत होता. अपोलेगे ड्राईव्ह केला आणि तिथेच मात्र कॅप्टन सारखी भिंत होती मजबूत. त्या मजबूत भिंतीला मात्र तोडता आला नाही. झेल दिला कॅप्टनच्या हाती आणि जमलेलं जे आय होतं भरपूर धावा देईल परंतु अखेरकार 45 असताना धावसंख्या परतलाय. वैयक्तिक 28 वर कॉट अबी बोल बाय हितेश कौतुक जस्ट लाईक द ऑस्ट्रेलियन स्टीवा हन्सी क्रोनी. स्टीवाची आठवण करून देतो. जेव्हा जेव्हा संकट तेव्हा संकट मोचक उभं राहतो. नाव आहे हितेश कोटकर. तारीफ करतो. आणखी एक तगडा विकेट. त्या विकेटची प्रतीक्षा ते विकेटची प्रतीक्षा असलेला बॅट्समॅनना अखेरकार हितेशनं आपल्या जाल्यात ओढलं. कॉटाबी 28 धावांची बेहतीर केली. त्या 3 षटकार 2 चौकार समाविष्ट केला अवघ्या 9 चेंडू मध्ये. व्हॉट अ लवली प्लेयर बाय मास्टर माइंड. पण बॅड लक म्हणाला की विकेट तिथे जवळजवळ 5च्या ओव्हर पर्यंत थांबणं गरजेचं होतं पण धावा येणं महत्वाचं होतं. धावा आल्याने तिथे चिकटून राहणं मात्र कोणताच अर्थही असा खेळाला मात्र तिथे पाहायला लागलं असतं. तो अर्थानं क्रिकेट न खेळता चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक नॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि तिथे ऑफ ड्राईव्हचा फटका चुकला आणि ऑफ लॉंग ऑफच्या ठिकाणी असल्यानं अभिनय कोणतीच चूक न करता अचूक झेल टिपताना सरळ पाठवला तंबूच्या असलेला. 28 धावांचा भीतीने खेळीचा झाला हा शेवट. फ्रुटी वॉटर अशा सर्व गोष्टी त्या ड्रिंक्स मध्ये घेऊन जाताना ईशान आणि आमचा वंश ईशान महेश मडबी या ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ अजून बाकी आहे. आले काळ तर 90च्या वर पोहोचायला जाईल पण विकेट महत्वाचा आहे. हा प्रश्न असेल श्रीकृष्ण. विकेट जर गेला तर 100 पार करू शकतो कारण 45 3 ओव्हर आल्यात 15 धावांच्या समोर 90 परंतु शेवटच्या ओव्हर वेगळ्या खेळामध्ये मूड मध्ये असतो बॅट्समॅन त्यामुळे 100च्या आसपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीकृष्ण दिवसासाठी प्रोजेक्ट त्याच्या आतमध्ये येऊ शकतो. क्रिकेट आहे काय होऊ शकतो. गोल्डन आर्मने गोलंदाजी केली कंजोशी देताना तर 70च्या मध्ये अटकण्याचा प्रयत्न मात्र निश्चित असेल. 70 का 90च्या पर किंवा 100 कारण अनिकेत असा फलंदाज आहे तो काही करू शकतो. अनिकेत बेंद्रे आणि त्याच्या सोबत गेलं अनिकेत पाले. दोन्ही अनिकेत मांडव एक तगडे आहेत. स्लॉगिंग होण्यासाठी ओळखले जातात. ताबडतोब बॅटिंग साठी स्ट्रोक चांगला आहे परंतु सारं जाईल. ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. व्हॉट अ बॅलन्स ऑफ डिस्पेअर लेग. एवढ्या जोरात प्रचंड वेगाने मारलं होतं फ्लॅट. पहिला फ्लॅट षटकार परंतु तैनात केलं. झेल टिपला गेलाय. सिरीन शेट्टी कॉट डिस्पेअर लेग बाय सिरीन शेट्टी. बॉल बाय ही सफलता मिळवतोय मनोज चव्हाण. आपलं दुसरं टाकताना पहिल्यावर 11 धावा दिल्या होत्या. नेल्सन 11 त्याच्या 11 वर 1 त्यानंतर तिसरं ओव्हर टाकलं. जरी मागात पडला 16 धावा देऊन पण मागात देताना त्याने मागणी विकेट घेतली. मास्टर माइंडला आउट केलं. 18 धावा आल्या होत्या. संदेश गुप्ता 1 विकेट प्रदान केली होती प्राप्त केली होती गंगाला बाद करताना
पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर मनोज चव्हाण हाताळलं. 11 धावा देऊन 1 विकेट मात्र त्याने मिळवली. मनोज मडवीला बाद केलं. नंतर हितेश कोटकरच्या हाती एक बडी मछली अटकती हुई, मोठ्या मासलीला मात्र अटकवलं. कारण ज्या बॅट्समनने 3 षटकार 2 चौकार जोडताना 28 धावा तब्बल ठोकल्या, सेटल झाला होता. फुटबॉल सारखे चेंडू देखील असताना थोडासा ऑफ ड्राईव्ह करताना मिडल करू शकला नाही आणि तिथे अभिजशीने त्याचा झेट पकडला. अशा 3 गडी बाद 4 गडी बाद पाहिलं तर अनिकेत बेंद्रे गेल्यानंतर नितीन मजबूत फळे 9व्या क्रमांकावर धुमाकूळ घालण्यासाठी क्षमता राखतो श्रीकृष्ण देवा. व्हेरी स्ट्रॉंग. आता मधली फळी खेळतात. वरचे बॅट्समन मात्र 4 आउट झाले. मधले बॅटर मिडल ऑर्डर बॅट्समन मैदानाच्या 5व्या 6व्या दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला जाईल. डीप कव्हरचा चेंडू जातो सरळ सीमा रेषेत जगत. इथे संधी होती, इथे टप्पा आला तर खरं नव्हतं अनिकेत पाटीलचं, परंतु तो उंची घेतली. टप्पा थोडं बॅकअप करताना चांगलं बॅकअप केलं. 2 धावा दरम्यान मिळतात. स्ट्रोक चांगला होता. पाहिलं यावेळी नितीनने माती घेतली का जो प्रभाव आहे वाऱ्याचा तो कोणत्या दिशेने जास्त फ्लो आहे तर वेगाने कोणत्या दिशेने चांगला संकेत आहे बॅट्समनचा. त्या दिशेने मात्र बॅटिंगची तो सजावट स्ट्रोकची सजावट करू शकतो. चांगला अगदी खोलपॅट यॉर्करपर्यंत चिकी सिंगल. 2 नंतर 1 थेंबे थेंबे तलेसाचे या धावा खूप महत्वपूर्ण असतात. फक्त मोठ्या फटक्यांवर तुम्ही विसरून तर तुम्ही खूप मागे राहाल. षटकार चौकार दुसरी एकेरी धाव येणे महत्वाचे आहे. कारण त्याने काय होतं तर धावफलक खूप हालता राहतो आणि ते निश्चित आवश्यकता आहे टीमसाठी. त्या महत्वाच्या 3 धावा 2 चेंडूमध्ये काढल्यात नितीनने. श्रीकृष्ण दिवा वाचलं पोहोचतोय आता 48 वर. चौथं टाकताना टीम कडून आपलं दुसरं मनोज. वॉट अ शॉट यार, वॉट अ बॅलन्स आहे. कडक स्ट्रोक बॅकफुटवर गेला. दॅट इज द शॉट ऑफ जॅक केल्या ओव्हर द काव कॉर्नर. इट्स आउट ऑफ द पार्क बाय अनिकेत पाटील. किती नजाक होती बा. वॉट अ लवली बॅलन्स. परफेक्टली मिडल केलं. दॅट इज अ सुपर चेंडू आहेत. 2 बॉल टू गो. अनुप मॅच बॉल आले. 2 बॉल अजून बाकी आहेत. चौथं किती पतंबर आणि षटकाराने अर्धशतक गाठलं गेले. पार झालं श्रीकृष्ण देवा. 54 अलॉन द कार्पेट मिडवे ठिकाणी येईल. क्षेत्ररक्षण फील करेल चपलतेने. लाजबाब क्षेत्ररक्षण. थोडीशी ओर होती लॅप होती परंतु एक धावक्षण समकारण 4 विकेट गेल्यात. आपली विकेट खूप महत्वपूर्ण असं नितीनने सांगितलं. अनिकेत पाटील थांबवलं. चांगला निर्णय घेताना 55 55 धावा 55 for 4 विकेट 4 इन द प्रोग्रेस. सेकंड राऊंड मध्ये आमने सामने ऐरोली कोला फिल्डिंग करताना फुलटॉस बॅट वरती दूर आहे. दीप एक्स्ट्रा गावा टप्पा जाईल. आता मध्ये फील केलं जाईल. 1 घेतली. जोपर्यंत फेकेल तोपर्यंत 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चपेल त्याने धावताना नितीन आणि अनिकेत. लाजबाद 2 आणखी मात्र सरकला स्कोर 57 वरती. 4 ओव्हरचा खेळ इथं मात्र झाला. 57 धावा 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. निश्चित 90च्या आसपासमध्ये डगआउटला इथे असेल आशा 90च्या आसपास जावं. क्षमता राखू शकतो. दोन्ही तगडे बॅटर आहेत. स्फोटक फलंदाज प्रसिद्ध आहे दोन्ही. 5वा क्रमांक 6व्या क्रमांक मिडल ऑर्डर बॅट्समन. वरच्या क्रमांकाचे 4 फलंदाज बाद. गंगा बाद, मनोज मडवी बाद, किशोर मडवी बाद आणि अनिकेत बेंद्रे असे 4 प्रमुख वरच्या क्रमांकाचे बाद झाला. तर मिडल ऑर्डर चे बॅट्समन आहेत अनिकेत आणि नितीन. विकेट पट्टीवर धावा आहेत 57 4 ओव्हरची झाली समाप्ती. 6 ओव्हरची मॅच. प्रत्येक सामना 6 ओव्हरच्या याची दक्षता घ्या. आता सँडी आला ज्याने ओव्हर क्रमांक पावरचं पहिलं टाकलं. 18 धावा खर्च केले होते. एक सफलता मिळली होती गंगाची. गतीमध्ये परिवर्तन केलं. छान आउट स्विंग टाकला. कॉट बिहाइंड द स्टंपची जोरदार अपील आणि बॅट्समन इथे मात्र आउट. क्लीन बोल्ड. लाजबाब पावसून घातक गोलंदाज आहे आणि स्लोवन टाकल्यानंतर खूप तारीफ करावं लागेल. बऱ्याच वेळेला याचा कुशलतेने वापर करतो. जोरात येणार आणि गतीमध्ये परिवर्तन. स्लोवन डिलिव्हरी. त्या स्लोवन डिलिव्हरी आणखीन विकेट त्याच्या पदरात टाकलं. कारकिर्दीमध्ये आणखी विकेट मध्ये त्याने जमा केली. बॅट्समन होतोय अनिकेत बाद. यू मिस आय हिट टू द स्टंप. आय किस टू द स्टंप. 5वा अर्धा संघ तंबूत. 57 अर्धा संघ तंबूत श्रीकृष्ण दिवा. अनिकेत बाद 5 गडी बाद. आता अनिकेतच्या जागी हेमंत पाटील आणि स्वतः पिता असेल त्यांचे वडील समक्ष आहेत आपल्या मुलाचा कर्तबगारीचा कौशल्य पाहण्यासाठी. एक वेळ गाजवले हेमंत पाटील यांच्या वडिलांनी. अशोकदादा असतील सलामीचा आरंभ करायचा श्रीकृष्ण दिवाकडून. समक्ष त्यांचा खेळ. 2 तर तगडे झेल टिपले होते. वॉट फिल्डिंग आणि त्याच्यामधली एक सीमारेषेचा जो झेल टिपला होता ना त्याला शब्द मात्र सुचत नाही. अविश्वसनीय झेल टिपताना कमाल केले. स्टँडर्ड वाढलेलं होतं हेमंत पाटील.
कडक बॅट्समन आहे म्हणून म्हटलं 9 बॅट्समन तर धुमाकूळ करतायत. आता 7 वर येतोय हेमंत. ओडीआचा विचार एम एस धोनीनं या क्रमांक सर्वाधिक अर्धशतक ठोकले. 7 क्रमांक. ग्रेट शॉट अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द एक्स्ट्रा कव्हर कव्हर टप्पा जाईल. वॉट अ फिल्डिंग यार. हितेश कोटकर आहे ना खरोखर या खेळाला तोड नाहीये. कमाल करतो. काय स्ट्रोक होता बॅकफुट वर गेला इन जस्ट इनसाइड आउट अँड थ्रू द कव्हर. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय हेमंत पाटील. गेटिंग 2 आणि ओपन द अकाउंट. खातो खोलतो दोनने पोहोचवतो. वाढवतो धावसंख्या श्रीकृष्ण दिवा आपल्या टीमचे 59. 2 चेंडूची अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी. 59 वर 5 गडी बाद. हो गतीमध्ये परिवर्तन केला. नो बॉलचा इशारा. दोन्ही अंपायरने सांगितले हा भीमा. चला ऑनफिल्ड कडे मागणी केली. चला पाहिलं झाले मी तटस्थ. महेश मोडी प्लीज. राकेश तटस्थ आहेत महेश आणि राकेश जे तिसरा अंपाची भूमिका निभावताना ऑनफिल्ड अंपाने सांगितलं. अनुपने जरा पहा. स्वेलेगच्या अंपाने सांगितलं थोडासा मात्र जरा आम्हाला डाऊट वाटते पिचिंग कुठे गेले पहा. पहिल्या मागणी केली होती परंतु फ्लेट दिली होती. आता पाहूया ही दुसरी वेळा मागणी केली त्या मैदानातून अंपायरने भीमासाठी. इस फ्लेट डिलिव्हरी कमरेच्या खाली आहे म्हणजे बॉल काउंट केला जाईल. 2च्या 2 डीआरसी होते ते मात्र पक्षात गेले बॉलरच्या. बायची रन आहे का अनुप. नाही आहे म्हणजे डॉट बॉल. धावा आहे त्या ठिकाणी. 59 चौथं वर प्रगतीपथावर संदेश आला. सँडी गुप्ता बॉलिंग वर आपलं दुसरं ओट टाकण्यासाठी. हितेशने मनोजने 2 टाकलेत म्हणजे 5वा ओव्हर मैदानाच्या आत. इथून 9 चेंडूचा खेळ बाकी. ग्रेट यॉर्क यार परफेक्टली बुंदा. व्हॉट अ मॅग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग. काय शहारे आणला यॉर्क टाकले यार. उत्तर नव्हतं बॅट्समन कडे हेमंत कडे. 360 मैदान 360 मैदानावर एबी डिव्हिसने दाखवून दिलं सर्व जगाला का या स्कूपनं त्याच्यानंतर पडून कसं लोटांगून या यॉर्करला कसा हेलिकॉप्टर कसा सदर करायचा. त्यात 360 एबी डिव्हिस ऑल टाइम इज अ सुपर्ब. जलगती ओडीआय 31 चेंडू शतक नावावर त्याच्या बॅकफुटवर टॅप केला. सिंगल मात्र अर्जित केली. 1-1 धावा महत्वपूर्ण असतील. 5वर प्रगतीपथावर सिंगल येते आणि धावसंख्या 60 वर म्हणजे 7 चेंडू इथून मात्र शिल्लक. आवाज दिला जातो डगआउट मध्ये. मास्टर माइंड असेल प्रकाश मडवे जे बागबन आहे प्रमुख आहे सर्वेस्व आहे टीमचं. त्याने आवाज दिली की जरा तुम्ही रिस्क घ्या. तिथे थांबून जमणार नाही. धावा येणे 90च्या आसपास पोहोचवण्याचा आपला हेतू आहे. 60 बनल्यात. क्लास शॉट अगदी जमिनीत परत सरळ गेल्या हातामध्ये. इथे झेल टिपलाय सोहम जोशी. कॉट सोहम जोशी ही सफलता आणखीन आपल्या नावी करताना सँडी संदेश गुप्ता एवढं 2 झटके दिले. सँडीने पहिलेच विकेट काढली होती जेव्हा बाद केलं होतं त्याने अनिकेत पाटीलला. तदनंतर मध्ये विकेट काढली. आता नुकतीच बाद करताना नितीन 2 झटके देताना धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. काय कमबॅक केल्यात. 2 ओव्हर हाताळली. धावा दिली 21 वर 3. 2 ओव्हर टाकताना 21 धावा 3 विकेट. असं संदेश गुप्ता सँडी गुप्ताचं पुत्करण आहे. ऐरोली कोळीवाडा टीम कडून काय गोलंदाजी प्रभावी करताना प्रभाव सोडला. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी बॉलिंग. 6 गडी बाद. आता मात्र खूप अडचणीत आहे टीम. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि जयेंद्र मैदानाच्या आत. 6 गडी बाद 6 चेंडूचा खेळ बाकी. एक वेळ होती 90-100 पर्यंत पण विकेट इंटरव्ह्यू गेल्यानंतर कसा बॅकफुटवर जातो टीम याचे जिवंत उदाहरण. पहिल्या बॅटिंग करताना आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीकृष्ण दिवा अतिशय लाजबाब 58 वर्ष आपल्या भेटीला. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळे घेऊन येते दिनस्फूर्ती चषक. आपल्या लाडक्या खेळाडूला दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली. 58 वर्ष तारीफ करतो आम्ही. 2-3 मंडळ फुटतात पण 58 वर्षाचा हा प्रवास तारीफेबल आहे. कौतुकास्पद आहे. प्रशंसनीय आहे. रोख 1,50,000 25,000 सुपर 3 24 संघ आमने सामने येतील. त्यापैकी 2 टीम एक मॅच ज्याने जिंकले ते आमने सामने बॅटिंग करायला आमंत्रण दिलं. चांगले निर्णय मात्र ठरवलं. थोडं सर्व बोलावणे त्यामध्ये खास करून उल्लेख करायला सँडी गुप्ता संदेश गुप्ता 2 ओव्हर हाताळताना 21 धावा 3 विकेट त्याने घेतलं. मनोजनं टाकले 1 ओव्हर 2 ओव्हर टाकलं मनोजने आणि त्यामध्ये 23 धावांना 2 झटके दिले. प्रत्येक बॉलरने विकेटची करामत केली. 1 विकेट प्राप्त केलं. 16 धावा हितेश कोटकरने मास्टर माइंडला. ती विकेट गेल्यानंतर बॅकफुटवर गेला.
9 चेंडू 28. मास्टर माइंड 5 वरून ते थांबला असता तर 90 काय 100 पर्यंत पोहोचू शकला असता, पण अखेरकार हितेश कोटकर आज संकट मोचकाने ते जादू केली. म्हणून मी म्हणतो ऑस्ट्रेलियन स्टीफन वाह, स्टीव वाह असंच करायचं. जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती तेव्हा स्टीव वाह अफलातून खेळ खेळणारच. तसा आहे हितेश कोटकरचा खेळ आहे, जस्ट लाईक द स्टीफन वाह. स्टीव वाह 60 वर 6 गडी बाद सद्यस्थिती आहे. 5 ओव्हरचे झाले समय 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडू टाकण्यासाठी अखेरचं शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी ऐरोली कोलेवाडा टीम कडून बॉलिंगच्या मार्कवर हितेश पतंगराव ऑफसाइड ऑफ स्टंप लाईन ठेवली, दूरून खेळला. हिम्मत पाटील फक्त अलाउन द कार्पेट खराब शक्तीच्या त्याचा फायदा घेतला जाईल काय. हो येस ट्राय तर केली आहे, खूप दूर होता, जावं लागेल जयेंद्रला. येस नो त्याच्यानंतर पळण्याचा प्रयत्न, तेव्हा वेळ निघून गेली होती. अचूक थ्रोत व सोम एक झेल नंतर रनआउट. वॉट अ लवली फिल्डिंग, दर्जा वाढवतो लॉंगॉर्मला क्षत्रसिंह सोम जोशी. पुन्हा सोम अभि 3 बंधू, जोशी बंधूने खूप मात्र सेवा केली आहे टीमची, प्रमुख आहेत. बंटीने कसा दाखवलं तर बा हॅट्रिक बॉल खेळला, हॅट्रिक बॉलला त्याने पोहोचवलं मिड विकेट. वॉट अ फ्लिक, मजबूत ताकद आहे बंटीकडे आणि तिथं मॅचला फिरवलं होतं. बाकी तमाम काम केलं होतं. ओलीने 4 षटकार करताना अगेन्स्ट टू द गावदेवी राबाडा मॅच फिरवली. इथे 7व्या विकेटचं पतन, जयेंद्र निघाला. एकही चेंडू न खेळता गोल्डन डायमंड डकचा शिकार, एकही चेंडू खेळता आला नाही, परंतु सॅक्रिफाईस केलं. 7 गडी बाद 61 धावा, 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हितेश पतंगराव या गोलंदाजांना मोर्चावर आखरी ओव्हरमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये सेट करणारा ओव्हर. येतात 15 धावा तरी मात्र काढावे लागतील मजबूत स्थितीमध्ये येण्याचं असेल तर. 15-20 समोर आहे खेळण्यासाठी. मयूर वाणी चांगला फलंदाज आहे. आता हेमंत आहे समोर, ही ताकद आहे. त्याने सांगितलं जरी डोळे आपल्या पिठासे केले नाही पण एक नजर आपल्या वडिलांकडे आहे. का वडिलांच्या हावभाव काय आहेत, एक्सप्रेशन काय, मजबूत तर आनंद आहे मनामध्ये पिताश्रीच्या, नो डाऊट. ओव्हर द काव कॉर्नर, एक्स आउट ऑफ द बादशेरन. हे धमाके अपेक्षित आहे हेमंत कडून. डेंजरस आहे, रिस्की प्लेअर आहे. आम्ही ती इनिंग अजूनही विसरलो नाही. भालचंद्र चषक जेव्हा मॅच जवळजवळ गेली होती ते मॅच आपल्या अवकात आणली होती या बॅटरने. धमाका ब्लास्ट करताना मुसंडी मारतो 67 वर्षीय दिवा. अजून 4 चेंडूचा खेळ, पहिलीच विकेट पडली, दुसरी धाव करता रनआउट झाला जयेंद्र आणि त्याच्या आतमध्ये गेले खेळण्यासाठी मयूर वाणी. पण स्ट्राईक वरती धमाका ब्लास्ट देताना हेमंत पाटील. व्हॉट अ शॉट of the rising show over the cow corner, it's out of the par. Cheran once again, it is Patangrao the bowling match. 4 चेंडूचा खेळ बाकी. आता आशा राखू शकतो 90च्या आसपास श्रीकृष्ण दिवा. ओ माय गॉड, एलिमिनेशनची कमतरता. झेल सोडणार नाही कॅप्टन, कारण कॅप्टननेच मास्टर माइंडचा झेल अतिशय जबरदस्त घेतला होता लॉंग आउटच्या दिशेने. आता इनसाइड तोच अभि जोशी येतो झेलत डाऊन द बॉल. बेस्ट विकेट. आता थोडा संकटाचे खूप मात्र अडचणीत 8व्या क्रमांकाचा बॅट्समॅन 8व्या क्रमांकावर बाद होतोय. बॅट्समॅन हेमंत पाटील जो आला होता 7 वर, बाद झाला 8वा गलत. 8 गडी बाद 67. इंटरवल नंतर एक खंडित केलं, जी आशा होती 90-100च्या पोहोचेल, पण इंटर विकेट नंतर कसा दबाव घेतला, दबाव क्रिएट केला बॉलरने. विकेट फेकणार तर तुमची 90ची आशा धुळीस मिळवेल एवढं होतं निश्चित होतं. म्हणून म्हटलं विकेट गेलं तर 70च्या आसपास. नेमकं तेच झाले. आता 3 चेंडूचा खेळ इथून बाकी. पहिली दुसरी करताना 1 मिळाले, षटकार नंतर विकेट. 7 धावा आतापर्यंत खर्च केला शेवटचा हाताळताना हितेश पतंगराव फ्रॉम ऐरोली कोलीवाडा. 3 चेंडू मध्ये 2 सगळेची अपेक्षा आहे. डावखुरा कॅप्टन शिवम पांडे क्रमांक 10 वर. हवा थोडस विरुद्ध आहे पण ताकद आहे शिवमकडे, टायमिंग आहे. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी. 67 वर 8. श्रीकृष्ण दिवा बॅटिंग करताना पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये. यॉर्कर हेलिकॉप्टरचा प्रयास, गोष्ट आपण फॉलो थ्रू. सिंगल घेते, दुसरीची मांग केली आहे, दुसरी होईल का? डेफिनेटली होईल, परंतु पहा अंपायरचा इशारा काय, गोशांगे क्षेत्रात गेली का? इट्स सिंगल. म्हणून पाटील दर्शवताना का गोशांगे क्षेत्र गेले, मिले सिंगल. स्ट्राईक वरती पुन्हा कायम राहील शिवम पांडे स्वतः कॅप्टन. काय गोलंदाजी टाकले. एक षटकार आल्यानंतर फक्त 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी. 68 धावा, 8 गडी बाद. 5वा चेंडू शेवटचा ओव्हर. हितेश पतंगराव बॉलिंग मार्क. लवली यार, काय चेंडूला वलवल्या, फिंगर सुरू
बायचा इशारा. चारो खानेची बॅटरला बीट, विकेटच्या पाठीमागे असलेला सूर्यकांत मडवीला बीट. चारो खानेची वॉट अ लवली बॉल, टप्पा मिडल पर्यंत घेतलेले बॉलन, आउट स्विंग नाईसली. अतिशय देखणा चेंडू, लवली काय बाहेर काढली यार, पाहण्यासारखं होतं. जेव्हा कॉमेंटेटर समोर असतो तेव्हा मात्र परफेक्टली विश्लेषण करता कुठला इन झालाय कुठला आउट. त्यासाठी मी दाद देतो श्रीकृष्ण वेंदवळकर, त्यांनी मंच बरोबर समोर ठेवले. हवेमध्ये केले एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल सोहम जोशी, अचूक झेल टिपताना खेळ येता 9वा गडी बाद. परंतु इथे झाला एक इनिंग, 6 ओव्हरचा खेळ, एक इनिंग संपली. खरोखर 90च्या आसपास पोहोचेल असं वाटलं होतं. विंटरनं विकेट गेल्या तब्बल 9 गडी बाद. स्कोर 69, 72 टार्गेट. कमाल केली आहे, काय वापसी केली आहे मी म्हणेन. 2 वर टाकताना संदेश गुप्तानं 2 टाकलं, हाताळली. त्यामध्ये धावा खर्च गेले 21 मध्ये 3 झटके दिले. नंतर मनोज चव्हाणनं टाकलं 2 ओव्हर. मनोज चव्हाणनं 21 धावांमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या आणि शेवटच्या हितेश पतंगराव याने विकेट 1 गेली, 1 रनआउट आणि 2 विकेट, म्हणजे तब्बल 3 विकेट गेले. यामध्ये 9 धावा 2 प्रत्येकाने विकेट घेतल्यात. हितेश कोटकरचा विचार की मास्टर माइंडला त्यांनी 16 धावा देताना त्यावर मध्ये बाद केलं, पण प्रत्येकाने विकेट 9 तब्बल विकेट गेल्यानंतर जी आशा होती ती आशा मात्र धुळीस मिळवली. 90-100च्या आसपास पोहोचेल असं वाटलं होतं, पण थांबवलं या गोलंदाच्या प्रभावी माऱ्यापुढे. ऐरोली कोलवाड्याच्या 69 रन आणि 70 धावांचं टार्गेट सेट केलं. 17 टू विन. तारीफ करतो आम्ही अनुप आणि त्याच्या सहकारी दीपेश. लाजवाब आहे, रखरखते चटके, खूप उष्मा आहे, खूप गरमी आहे. काय किती सहकार्य करतात पहा. याच्यानंतर लगेचच त्यांची मॅच असल्यानंतरही मला तर क्रिकेटमध्ये असल्या पर सहकार्य करण्याची त्यांची ही भावना, त्यासाठी सन्मान असेल दोन्ही क्रिकेटरांचे. लाईनीमध्ये लाईनशिप जाताना मैदान आत इनिंग बॅटिंग केल्यानंतर 70 धावांचं टार्गेट समोर ठेवलं. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळेला आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 58 वर्ष आपल्या भेटीला आदरणीय श्री बंडू दादा वसंत केणी पुरस्कृत प्रथम पारितोषिकासाठी एक लाजवाब बाईक विशेष सहकार्य आहे त्यांचं. त्याचबरोबर श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज देण्याचं काम केले अशोकदादा मडबे. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. तिसऱ्या क्रमांकाची उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट पंचासाठी त्या परिस्थितीत परिचित मडबी यांनी आपल्यासाठी प्रत्येक मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच, मालिकावीर, उत्कृष्ट बॅटर, बॉलर हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाला. त्यासाठी परिचित मडवीचा आम्ही विशेष आणि अशोकदादा मडवी यांचाही आम्ही तेवढ्याच मनाने आभार व्यक्त करतोय. 70 धावा बनवायचे तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचण्यासाठी. 24 संघ, त्याच्यापैकी तिसरा मॅच आपल्या भेटीला आहे. ऐरोली विपक्ष दिवा, ऐरोली कोळवाडा विपक्ष यजमान संघ श्रीकृष्ण दिवा. 69 9 गडी बाद, 70 धावांचा टार्गेट आणि टार्गेटला उत्तर मैदानात आत जाताना तेजस आणि स्वतः कॅप्टन अभि जोशी थोडासा नाराज होता. मागच्यात पायचीत दिल्यानंतर बॅटला लागलं होतं असं त्याचं म्हणणं होतं, परंतु अमान्य केलं आणि दोन्ही चर्चा झालं. गुरु आणि उदय टांडेलना त्याला संयुक्तरित्यानं चर्चा केल्यानंतर बाद दिलं. नाखुश होता, परंतु क्रिकेट तब्बल अजून 19 शतक ठोकू शकला असता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, परंतु त्याने गौरव केला क्रिकेटचा. म्हणून अजूनही इतर खेळामुळे सन्मान मान भारतरत्न त्यासाठी मध्ये विचार केला जातो का याने करामत काय केलं, याने कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळलंय. तर खूप सारं प्रामाणिक क्रिकेट सचिनने केलं आणि तो निकष करताना भारतरत्न ही अतिशय सर्वस्व असं मान भारतीयाने दिला. काय बॉल बॉल 6 ओव्हरची मॅच, 70 धावांचं टार्गेट. गंगाचं 2 ओव्हर सांगतील, पहिल्या ओव्हर मध्ये सांगेल का कोण दादागिरी चालवेल, कोणाचं वर्चस्व इथे प्राप्त होईल, कोण वर्चस्व ठेवेल. 1-2 ओव्हर क्लिअर होतं मॅच, परंतु काय त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी वापसी करू शकतो. जसं वापसी केली होती पहिलीच मॅच, गेलेली मॅच काढून दिली ती हितेश कोटकर बंटी जोशीने. एकावर सरस 5-6 खेळाडू त्यांच्या समक्ष बाद झाले डोळ्यासमोर.
पण जिद्द ठेवली. जिद्द आहे मी म्हणजे हितेश कटकर जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा तो एक एक दोन दोन षटकार, मग धावा पहिली इनिंग मध्ये असो किंवा क्रुशल मोमेंटला पिच्छा करताना असो, इथं सुपा मुसीबत में नेहमीच खडा असतो. न कद बडा न पद बडा, मुसीबत में खडा उस सबसे बडा, म्हणून बडा मी मानतो हितेशला नेहमीच. 72 टार्गेट. पहिला ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर गंगा. पहिले मॅच गाजवली, 5 विकेट घेऊन अर्धशतक लावलं. आता काय करेल, आता लवकर बाजूला बॉलिंग टाकावी लागेल गंगाला. पहिला बाउन्सिंग. हो माय गॉड, इट्स अ वाईट. काय अंपायरिंग आहे, परफेक्टली डिसिजन टेकन गिवन बाय स्क्वेअर लेग अलॉंग विथ मुख्य अंपायर अनुप. वाईटने सुरुवात गेली, वाईटने सुरुवात झाली स्कोरची. ऐरोली कोलीवाडा बिनगडी बाद 1. वन्स अगेन P1चं पहिलं ओव्हर. लाजवाब बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. काय चेंडूला वळ होतं, फिंगर्स रोल. ओ माय गॉड, व्हॉट अ टेरिफिक एक्सलेंट डिलिव्हरी. ओहो, गोंधळल्या असेल स्वतः कॅप्टन. गंगाच्या विरुद्ध मध्ये ही ताकद आहे. गंगा क्रिकेट बरेचसे कमी, त्याच्यामध्ये विजय पाटील अजून उल्लेख फ्रॉम कोपरगिरणे. गंगा क्रिकेट व्हॉट अ बॉलिंग आहे. पॉइंट खडे केले, पॉइंट कव्हर, आय शॉट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ 5 क्षेत्र offside inside the circle, short square leg, short mid wicket, another side on. Great bowling, oh my god, Machi gonna drop the catch. Oh, Joshi abhi dangerous man. What a bowling, टप्पा मध्ये घेतला, इन कटर केला मॅची कडा. विकेट मध्ये मास्टर माइंड चूक झाली. कॅचेस विन द मॅचेस. उपद्रव करतात बॅट्समॅन जेव्हा जेव्हा जोर, तब्बल 2 कॅचेस ड्रॉप. चला, इंजुर होतो अनिकेत बांद्रे, मैदानाच्या बाहेर येईल. बाला जाईल, प्रतीक मडवी जातील मैदानाच्या आत 12वे खेळाडू म्हणून. थोडा हाताला लागली दुखापत अनिकेत बांद्रे मैदाना सोडून येताना, आणि त्याच्या जागी जाईल जो 12वे खेळाडू आहे प्रतीक मडवी. बाला हो, जाम रक्त निघते रे, कसं काय हाताला लागलं रक्त बंबाल. खूप महत्वाचा हा बॅटर आहे. जोर कसा हाताला लागलाय, रक्त वाहताना. हे क्रिकेट आहे मित्रांनो, जिगरी बाज क्रिकेट दाखवतात. जेवढं इंजुर्ड झाल्यानंतर थोडीशी दुखापत होते. पहिला दिवस आपल्या बेटीला तब्बल 4 दिवस स्पर्धा रंगीत. 24 संघ स्पर्धेत उतरले. 1,50,000 25 तब्बल सुपर 3 पोचण्याला रक्कम दिली जाईल. तर अशोक दादा मडवी यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांना, आपल्या दाखल्या बाबांना ही दिलेली श्रद्धांजली रूपाने सर्व ट्रॉफीत पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक पंचांसाठी, कॉमेंटरसाठी लार्जर ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरवले गेलेत. विशेष आभार आहे अशोकदादा मडवे यांचं. वडिलांवरचं प्रेम. पहिलं टाकताना आतापर्यंत 1 धाव लागलेली आहे. वाईटने सुरुवात, नंतर 2च्या 2 बॅट याच्यामध्ये बॅटला लागून गेलं होतं, पण विकेटच्या माटे खूप सुमार कामगिरी मास्टर माइंडची. 2च्या 2 जेल ड्रॉप. अभि समोर आहे गंगाच्या, इथे दिशा दिली. जोपर्यंत पोहोचेल, फील करेल. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. 1-2 कन्वर्ट केलं. नजाकत होती स्ट्रोक मध्ये, फ्लिक ऑफ द रिस्ट. काऊकांच्या ठिकाणी तिथे क्षेत्रक्षण पाहिलं, परंतु जोपर्यंत जाईल, फील करेल. वेळ होता दोन्ही बॅटमॅनला. अभिनय मात्र लावल्या 2. तेजस पळाला, रनिंग बीट छान झाली. 3 धावा, 1 बिनगडी बाद. लक्ष्य 70. 6 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर हाताळताना गंगाधर इंगोले. पुन्हा एकदा त्याच दिशेने अनिकेत, द बेस्ट स्टँडर्ड वाढवणारे क्षेत्र अनिकेत असेल, हेमंत असेल, दोन दर्जेदार. जेव्हा जेव्हा पॉवर प्लेचे 2 ओव्हर चालू असतात तेव्हा तेव्हा हे 2 क्षेत्र नेहमीच आपल्या सातत्याने सर्कलच्या बाहेर. चांगले क्षेत्रक्षण, आणखी 2 धावा, एकच फक्त सिंगल मिळते. लाजवाब फिल्डिंग. वाईटने सुरुवात, नंतर डॉट डॉट 2-1 4 चेंडूची झाली समाप्ती. 4 धावा दिले. लक्ष्य 70. डिपेंड करण्यासाठी उतरले. शिवम पांडेचा ओव्हर काय असेल, अनिकेत काय असेल, मयूर माने काय असेल, निर्भरच. कारण आज यॉर्कर किंग मोहनराव खेळताना दिसत नाहीये. काय ईशानला मध्येच ओव्हर देऊन चकित करतील काय, हे बाकी भाग कॅप्टन्सीवर निर्भर असेल. ओ गुड बॉलिंग आहे, नो एक्स्ट्रा रूम. घोषांकित क्षेत्राच्या अगोदर मात्र फील्ड गेलं जाईल का? सिंगल आहे अंपायर. 1 धाव मात्र मिळते. घोषांकित क्षेत्रात गेले. बॅकफुटनं अडवणं गरजेचं होतं. थोडं नाराज आहे गंगा कॅप्टन वरती. जाऊन अडवलं का नाही हा प्रश्न त्याला पडतोय.
एक एक धाव लाखामध्ये 70 आहे आणि 55 धावा कसं उभ्या केलं होता डिपेंड करताना घातलं काय बॅटिंग जवळ जशी श्रीकृष्ण देवची बॅटिंग लाईन आहे तशी सेम ऐरोली कडे होते तेवढे बॅट्समन थोडीच थोडं आहेत त्यामुळे एक एक धावा खूप महत्वपूर्ण असतील 5 चेंडू टाकले 5 धावा आतापर्यंत खर्च केलेत गंगाने नाव लास्ट बॉल स्ट्रोक ऑफ द राईज चेंडू खाली टप्प्यावर जाईल पुढे पलत रनिंग मध्ये अनेक पण अडवेल चांगल्या ओव्हरची समाप्ती 2 जेल थोडस शिवमूर्ती वैतागले गंगा ओव्हर झाल्यानंतर जीव तोडून गोलंदाज टाकायचं ते स्वाभाविक आहे मैदानाच्या आत पण मैदानाच्या बाहेर सर्व कुल ही खासियत आहे श्रीकृष्ण पहिली ओव्हरची झाली समाप्ती 6-0 गडी बाद अशी पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळलं गंगाने शांत राहिले पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवलं बॅटच्या कडा 2 वेळा लागल्या पण 2 वेळा बॅटच्या कडा लागल्यानंतर टिपता आला नाही झेल विकेट के मारणे मास्टर माइंडला 6-0 गडी बाद 70 धावांचं टार्गेट 6 ओव्हरचा सामना श्रीकृष्ण मित्रमंडळ घेऊन तर 58 वर्ष आपल्या बेटीला आपल्या लाडक्या खेळूला दिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली भेट क्रिकेटच्या माध्यमातून दिलीप स्मृती चषक 2025 क्लास 24 संघ उतरल्यात 8 संघ आज खेळतील 8 उद्या परवा 8 त्याच्यानंतर जे क्वार्टर असतील सेमी असतील फायनल असेल ती रविवारी अशा 4 दिवस स्पर्धा रंगेल आणि फायनलचा मॅच 2-2 इनिंग टेस्ट प्रमाणे सचिनची इच्छा होती ती इच्छा कारण सचिन जेव्हा मात्र 100 शतक ते मोठा बॅनरही श्रीकृष्ण दिवाने लावला होता मला आणि त्याच्याच या सूचनेला मान वंदन देऊन हा फॉर्मॅट समोर आहे 2-2 इनिंग फायनल 64 अजूनही बनवायचे आहेत 30 चेंडूचा खेळ बाकी स्वतः कॅप्टन आले बॉलिंग मार्कस शिवम पांडे समोर तेजस फुलटॉस नाईसली बॉलिंग यार वाईट यावर करण्याचा प्रयत्न केला बॅटची कडा घेतली विकेटच्या पाठी मागे बाला आहे प्रतीक मडवी त्याच्या पोचच्या बरोबर सिंगल मिळते पहिल्या चेंडू सिंगल खर्च केली 7 धावा पोचते लाजवाब खेळ शांत क्रिकेट गरमी उष्णता वाढवणारा क्रिकेट पण क्रिकेटचं ते जोहर अजूनही कमी होत नाही श्याम त्यामुळे पुजलं जातं क्रिकेट नॅचरल आउटस्विंग आहे परंतु पिचिंग कुठपर्यंत केली त्याच्यावर निर्भर असेल ओव्हरचं सर्व भवितव्य श्याम फुलटॉस नाजबा बॉलिंग स्लाइस होतो बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जाईल फील्ड करते अगोदर मात्र बाजी मारले बॉलने तो गेला डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मात्र 2 चेंडू लाजबा टाळ अपसाइड ऑप्शनला व्हॅरिएशन असलं तर लवकर मात्र फिनिश करतात बॅट्समन डावखुऱ्या बॉलरला एक तर गॉड गिफ्ट असते नॅचरल आउटस्विंग फक्त अचूक टप्प्यावर विविध टेडर टाकण्यात अडचणी मध्ये निर्माण करू शकतो बॅट्सच्या विरोधामध्ये डावखुरा बॉलर 2 चेंडू तर सरास सुरुवात चांगली केली कॅप्टनने लगाम ठेवले मोठे फटक्यामधून वंचित ठेवलं बॅटरला ग्रेट यार ग्रेट बॉलिंग ऑफ ड्राईव्ह केलं पर मिळेल सिंगल ओव्हर तर आता ठीकठाक आहे पवित्रा कधी घेतील डगआउट मध्ये कधी मेसेज जाईल का कोणत्या परत तुम्ही गेम प्लॅन मध्ये चेंज करावं परंतु डगआउट शांत आहे बालाच्या हालचाली कोणत्या दिसत नाही इतर फलंदाजांना सांगितलं येस तुम्ही 6 ओव्हरचा मॅच आहे 70 धावा आपण 1-2 मध्ये अटॅक करू कदा तसं ए रणनीती असेल ए धावपच असेल गेम प्लॅन असेल धावसंख्या 9 वर आहे दुसरं किती पद्धत 3 चेंडू 3 चेंडू सिंगल दिलेत अजून आतापर्यंत कॅप्टनने शिवम पांडे कॅप्टन ऑफ द श्रीकृष्ण दिवा पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर 4 क्षेत्ररक्षण बरोबर आजूबाजूला परंतु त्याच्या बरोबर लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण 38 च्या बाहेर गंगाधर इंगोले प्रयोग नक्कीच चांगला होता तिथे पिचिंग ऑफसाईडच्या जास्त मात्र बाहेर टाकला अनुपनं पाहिलं आणि स्पेअर मारताना त्याला दंडी केलं वाईट मध्ये एक्स्ट्रा धाव मिळते धावसंख्या धावर पोचली 10-0 गड अभि आणि तेजस असे 2 बॅटर मैदानाच्या आत विचार केला 4 खेळतो अभि आणि तेजस त्याला साथ देताना खेळतो वैयक्तिक 5 वरती 10 धावसंख्या पोहोचल्यात 3 नन विकेट चेसिंग ऑफ 70 टार्गेट इन 6 स्विंग लाजबा बॉलिंग ही कुशलता आहे ना खरोखरच लगेच 2-3 सिरीज मधून शिकवण्यामध्ये त्यांचं मोठं पाठीराखे होते प्रकाश मडवी असेल मास्टर माइंड महेशचा चालला गेला असेल प्रत्येकाने याला एक सुपीक गोष्टी शिकवल्यात आणि त्याला म्हणजे अनुकर करताना वॉट अ कमबॅक यार सुपर बॉलिंग ऑफसाइड ऑप्शन कडक बॉल बीट झाला कॅप्टन अभि जोशी नाव कॅप्टन टू कॅप्टन द काउंटर्स नाव द सेकंड ओव्हर 17 टार्गेट नाव ओनली 10 पण नन विकेट 10-0 गडी बाद सुरेख बॉलिंग यार सुरेख बॉलिंग याला म्हणतात व्हॉट अ लवली बॉलिंग हे शिकणं खूप महत्वाचं शिकला लवकर कॅप्टन वय आहे कॅप्टनची जरी मला आपल्या गळ्यात घातली ना तरी चुका होतात
त्या कॅप्टनला चुका झाल्या, चुकाला क्षमा केली, शिकवलं. हे पाठबल श्रीकृष्ण दिवा तो इतर लवकर मात्र लगेच बाहेर काढत नाही स्क्वॉड मधून, त्याला अजून अतिरिक्त खेळवतो कंटिन्यूली. नतीजा पहा, कॅप्टन कमबॅक करताना 4 लाजबाब टाकताना सिमेंट ठेवलंय, बॅटिंगला लगाम घातला अभिला. एका कॅप्टनला खामोश करताना दुसरा कॅप्टन. व्हॉट अ लवली कॉन्टेस्ट बिटवीन बोथ ऑफ द कॅप्टन ऑफ द टीम. 5 चेंडूची समाप्ती, लगातार 2 डॉट नावला आखरी गेंद. सुपर शॉट अवे फ्रॉम द, हा दर्जा आहे, हा क्रिकेटचा क्लास आहे अभिचा. व्हॉट अ फ्लो अवे फ्रॉम जस्ट इनसाइड आउट अँड थ्रू द कव्हर पॉइंट अँड 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 14 धावा बिनगडी बाद, लक्ष्य 17, 7 धावांच्या सरसने. जरी विकेट मिळाले ना तरी पण मात्र खामोश ठेवले. गुड बॉलिंग अलेक्सेंडर गंगा अँड कॅप्टन शिवम पांडे. 14-0 गडी बाद. तिसरा मॅच, दुसऱ्या मध्ये अपसामध्ये 1-1 मॅच जिंकल्यानंतर अपसामध्ये 9 गडी बाद 69 बनवल्या, 70 धावांचं टार्गेट. आणि तर उत्तर देताना 2 ओव्हर रिस्ट्रिक्शनचे ओव्हर मात्र झाले इथे समाप्त. आता कोणत्याच मर्यादा नसणार. 3 शतरक्षण एवढून मिळतील, इतर 2 शतरक्षणांना वाढतील मध्ये ताकद बाउंड्री लाईनची श्रीकृष्ण दिवाची. 14 धावा लागल्यात या ओढण्यानंतर. ड्रिंक्स ट्रॉली जाईल मैदानाच्या आत. आणि थोडासा मात्र गरमध्ये जो गला जो कोरडा झालेला आहे, त्या कोरड्यावाल्याला तहान मात्र भागवतात. त्यामध्ये एक निश्चित फ्रुटी आणि पाणी म्हणजे लागेल ते सुरेख व्यवस्था नेहमीच केली जाते. म्हणजे मित्रमंडळ असो किंवा श्रीकृष्ण मित्रमंडळ असो, नेहमीच मात्र सुरक्षता घेतलेले काय पाहिजे खेळून ते पुरवलं जातं या ड्रिंक्सच्या मार्फत. पॉइंट तिसरा ओव्हर गंगा आपला दुसरा टाकताना राईट हँड ओव्हर द विकेट. त्याचे समोर मिस टायमिंग स्ट्रोक, स्क्वेअर लेगला होता, वेट फिल्डिंग होतं कॅप्टन. पण थ्रो पहा खराब होती. पहिला तर खूप आवाज दिली असती, जर बॉल नसतं मिळालं तर वैतागलं होतं पहिल्या वेळेला जर सिंगल दिली नंतर. थँक्यू सो मच अशोक दादा. ज्याप्रमाणे तुम्ही क्रिकेटरची काळजी घेतात त्याप्रमाणे समोरची तुम्ही जी काळजी तुम्ही घेतात असता सातत्याने, त्यासाठी तुमचा आभार आम्ही व्यक्त करतोय. तिसऱ्या मैदानाच्या आत गंगा बॉलिंग मार्क आपला दुसरा फेकण्यासाठी पहिल्यामध्ये सिंगल आली. धावसंख्या 15 0 गडी बाद. स्ट्रोक ऑफ ड्राइव्ह केला, दूरवर क्षेत्ररक्षक आहे कडक, चांगल्या फिल्डिंग मयूर माने. फक्त 1 सिंगल मिळते कॅप्टन अभिला. आतापर्यंत खामोश आहे. गेम प्लॅन काय असेल, गंगाचा ओव्हर जाऊ द्या किंवा शिवम पांडे त्याच्यावर 2 ओव्हर असेल त्याच्यावर अटॅक करू, हे कदाचित मन धरणे असेल, मनाची इच्छा असेल, त्यामध्ये गैर करणे. कारण छेडछाड केलं, 5 विकेट घेण्याचा पहिला पराक्रम केला पहिल्याच मॅच मध्ये गंगाने. 2 टाकता 16 धावा, 5 विकेट अँड 50. व्हॉट अ लवली ऑलराऊंडर परफॉर्मन्स. सुपर गॅप केला होता. इथे संधी आहे का? डेफिनेटली होती. परत फॉर्मलिंग झाली. खराब क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या टप्प्यामध्ये चेंडू गबसला असता, मिळाला असता डेफिनेटली तेजसला परतावा लागला असता, पण सुरक्षित सुदैवाची साथ मिळते. लक फॅक्टर क्रिकेटमध्ये किती महत्वाचं पहा. बरोबर मिड विकेटला फ्लिक केलं होतं, तिथे तो गोंधळला असतं. फंबलिंग जाताना पुरेपूर पता रिस्की सिंगल घेतली. धावसंख्या 17 17 पण नॉन विकेट. 3rd वन प्रोग्रेस गंगा इंगोले. लाजवाब बॉलिंग, अक्षरशः आग ओकते गरमीमध्ये. खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र रिॲक्शन काय असेल पाहण्यासारखं असेल. ओ माय गॉड, शब्दातून जाहीर केलेत हे त्याचे काय विचार काय असते, त्याच्या मनातल्या भावना त्यांनी काढल्यात, चेहरा दाखवला कॅप्टनला. अभी नाही बाद में देखता हूं हे सांगितलं त्याने मनातल्या मनात. पण 2 धावा जिथे 1 होतं ते कन्वर्ट केलं. चांगली गोलंदाजी असताना फंबलिंग करणं थोडंसं धोकादायक आहे श्रीकृष्ण दिवासाठी. 19-0 हे जमेची बाजू एल कोल्डरसाठी इतकी मात्र विकेट पडला नाही. आतापर्यंत शांत आहे, पण अशांत कधी होतील, कधी मध्ये बॅटमध्ये जाताना तो रिस्क घेतील, हे अजून मात्र समजण्याच्या पलीकडे. 4 चेंडूची तिसऱ्या ओव्हरची झाली समाप्ती. धावसंख्या 19 आहे, लक्ष्य 70. बाउन्सिंग ग्रेट बॉलिंग यार. टप्पा थोडस उंच पडाला प्रतीक मडवीच्या बालाच्या. लगेच मास्टर माइंडने त्याला जागा खुली करून दिली. 2 चुका झाल्या मास्टर माइंडच्या कडून, कारण अभि बाद होता होता. 2 ड्रॉप झेल घेतले. एक इनकटरला मॅचची आतील कडा घेऊन गेला होता आणि तिथे टिपणामध्ये अपयश आलं. लगेच मग चुकीला मग मी स्वतःही माफ करत नाही. लगेच आला एक शॉट एक्स्ट्रा कबला आणि बालाला आणलं विकेट किपर म्हणून. सिंगल मिळते. धावसंख्या 20 अजून 50 धावांची आवश्यकता. रोखले आतापर्यंत, प्रेशर टाकले गंगाने. या कडनं फुल टॉप फ्लिक ऑफ द रिस्ट. दूरवरून क्षेत्ररक्षण हेमंत पाटील येईल.
फील करेन फक्त कर हिमन कडे जेव्हा चेंडू जातो बॉल जातो तेव्हा तो बॅटरला माहित आहे त्याच्या अचूक थ्रो आपला घात करेल म्हणून एक धावसंख्या समाज मला ओव्हरची झाली. दुसऱ्या समाज विकेट जरी मिळवलं नाही पण प्रेशर मात्र कायम ठेवलं. आपलं दुसरं टीम कडून तिसरं ओव्हर टाकताना 21 गडी बाद सद्यस्थिती आहे. येणारे 18 चेंडू 18 मध्ये 49, 18 गंदे 49. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आपण थोडासा अवधीनंतर लगेच कमबॅक करताना जाणार मैदानाच्या आत. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी ऐरोली आणि जय गजानन कुक्षेत. तर कॅप्टन तिथे आहे आम्हाला सहकार्यासाठी. मग मॅच संपल्यानंतर आम्ही टॉस घेणार आहोत. कारण जेवणाच्या वेळेसाठी जे व्यावसायिक अंपायर उद्या जे टाण दिले गुणात पाटील ते अंपायर नाही पण काय मी सहकार्याबद्दल रखरखत्या उन्हामध्ये आम्हाला सहकार्य करताना अनुप पाटील आहे त्याचं सहकारी लाजबाब. खरोखर मनापासून तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये 49 धावांची आवश्यकता. मॅच जर बरोबर सुटली तर सुपर ओव्हरचा अवलंब केला जाईल. गावदेवी ऐरोलच्या विरुद्ध याच्यानंतर जय गजानन कुक्षेत केले नंतर गजानन तुर्वे आणि रुद्र 11 मासे असा मुकाबला आहे. आजचा पहिला दिवस आहे. आपल्या भेटीला 58 वर्ष त्याच झोमाने त्याच उत्सुकतेने त्याच थाटामाटामध्ये शानदार सोहळ्यामध्ये घेऊन येतो श्रीकृष्ण मित्रमंडळ दिनेश मूर्ती चषक 58 वर्ष. आणि विजेत्या संघाला आदरणीय बंडोजी केनी यांच्या माध्यमातून दिली झालेली एक बाईक प्रथम पारितोषिक 1 लाखाच्या बरोबर अशी स्पर्धा रंगते. 1,50,000 25 तब्बल 24 संघ स्पर्धेत उतरलेत. सुपर 3 मध्ये कोणता तरी 25 किंवा 50 किंवा 1 लाख किंवा एक बाईकची आशा राखू शकतो. त्यासाठी चाललेल्या मैदानाचा खेळ आतमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एक मॅच जिंकलेल्या दोन्ही टीमने ऐरोली कोलीवाडा आणि श्रीकृष्ण दिवा टीमने. पाहूया कोण जाईल तिसऱ्या राऊंड मध्ये. कारण 21 धावा एके गडी बाद झालं. अभिचा शांत राहिलाय तेजस शांत आहे परंतु कोणत्या बॉलरला अटॅक करण्यासाठी त्याने ठरवलंय. 3 ओव्हर मध्ये 18 चेंडू आणि 49 धावा प्रेशर आणलाय. गंगाने 2 वेळा तळलं 2 वेळा अवघ्या 13 धावा. वॉट अ कडक बॉलिंग यार. एक सफलता त्याला मिळवते. अभिचे 2 जण सोडले विकेटच्या पाठीमागे विकेट किपरने. त्याच्यामुळे त्याचा जो खाता आहे खाता खोलू शकला नाही. टीमचा खाता खोलू शकला नाही गंगा. पण पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केलाय. बरोबर अर्धशतक प्लेअर ऑफ द मॅच. चला स्पीडअप करा मी विनंती करतोय. प्रत्येक मॅच 6 ओव्हरच्या होतील असं संकेत दिले. त्यासाठी कोणी किती सांगितलं कॉमेंटेटरने सांगितलं कोणी सांगितलं तर एक शब्द ऐकला जाणार नाही आहे. कारण सर्व जे नियम आहे कायदे आमच्या हातात आहेत त्याची अंमलबजावणी आम्ही करणार असं स्पष्ट सांगितले. 6च्या 6 म्हणून प्रत्येकाला वाटतं जावं आणि श्रीकृष्ण मंडळ जय भवन मित्रांनो असतील त्या मॅच मध्ये त्या टुर्नामेंट मध्ये आयोजक मध्ये आपण सहभागी व्हावं. 18 चेंडूचा खेळ पॅक कॅप्टन बॉलिंग मग आपलं दुसरं टीम कडून चौथं. 18 चेंडू आणि 49 धावा. पहिला चेंडू लाभ केले. पहिला चेंडूच्या खाली मयूर वाणी जाईल का पण गेला सरळ त्याला बीट करताना. हा नजदीकचा षटकार. ओ माय गॉड. जे मारणं वाचवणं महत्वाचं होतं परंतु हरकत नाही. ट्राय तर केला होता चांगला जिगरीचा प्रयत्न परंतु झेल टिपताना चेंडू झाला सरळ. हे अटॅक आता अटॅक आला सुरू. आता थांबून जमणार नाही कारण मेसेज घेऊन संदेश घेऊन गेला होता त्यांचा मास्टर माइंड मी म्हणेन सूर्यकांत का तर थांबू नका. जमेची बाजू आहे का एकही बॅटर नाही. अटॅक करा तुटून पारा आणि तुटून पाडताना पहिला चेंडू क्लिअर केला. लॉंग ऑफच्या वरून आला अभि कॅप्टनच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. 6 रन. धावसंख्या पुढवली 27 वर. 27 एक्झॅक्ट स्कोर बोर्ड विदाउट लॉस. ओ माय गॉड. आता सोडणार नाही. आता सांगितलंय पहिला संयम ठेवला. पहिल्या चेंडूची प्रतीक्षा केली. जाऊ दिला सिंगल डबल. त्याच्यानंतर कसा संयमेनंतर अटॅकिंगचा खेळ खेळताना लगातार 2 धमाके. पहिली काय ओढ टाकली होती आता दोन्ही हपवली दिल्या. येत करत होता 2-3 सिरीज मध्ये तो आता करू लागले परंतु थोडासा निराश करताना खराब गोलंदाजी
नॉट टप्पा पडण्याच्या अगोदर मात्र अपोलो गेट मध्ये एक ऑनला ऑफला आणि एक मिड विकेटच्या डोक्यावर अशा दोन कॅप्टनच्या बॅट तडाखे. धावसंख्या 33 वर. आता मात्र फक्त षटकाराची भाषा बोलायला सुरुवात केली कॅप्टनने. 2च्या 2 षटकार कॅप्टन वरती कॅप्टनने चढवले. एक कॅप्टनला पहिल्या ओव्हर मध्ये खामोश होतं. आता कॅप्टन त्याचं स्वस्त नाही, त्याने अस्वस्थ करण्याचा निर्णय घेतलाय. अभि आता जोमात. क्लेवर बॉलिंग अपसाइड ऑप्शन. सुपर बॉलिंग पिचिंग अपसाइड अवे फ्रॉम द बॉडी. कोणत्या हालचाली पाहिजे तो निकष काढला. खेळण्याचा प्रयत्न केलेला हा कदाचित अनुपाटीचा निकष असेल. त्याने ठेवण्याचा फेअर डिलिव्हरी. 2 धमाके आल्यानंतर वाईट यॉर्क. चेंडू जातो डॉट. या अपेक्षित आहे शिवम पांडे कडून श्रीकृष्ण दिबा टीमला. कॅप्टन चला श्रीनाथन कॅप्टनला करावं लागेल, इतर एक्सपान्स करावं लागेल, प्रेरणा स्तोत्र ठरवावं लागेल. तर कॅप्टन हा शोभून दिसतो. छाती काढून श्रीनाथन इथे चांगला चेंडू. 2 षटकार 2 मार्क आल्यानंतर डॉट आलाय. चौथा चेंडू चौथा टाकला जातं. 6 ओव्हरची मॅच 70 धावांचं आव्हान. 33 बनलेत. ओहो आता नाही, आता खूप बाहेर आहे. आता खूप बाहेर. स्क्वेअर मारा ठरवताना वाईट करार दिलं अंपायर अनुप पाटील. द टीम कॅप्टन व जय गजानन कुक्षत. तारीफ करतो आम्ही अनुप आणि त्या सहकार्य खेळाडूची. खूप योगदान. संपूर्ण 12 ओव्हर आता 12 ओव्हर खेळण्याचं असताना 12 ओव्हर मैदानात देतात. हो माय गॉड, त्यासाठी त्यांना सलाम आहे. 34 धावा बनतात ते वाईटने. 34 फॉर नन विकेट. अभि तेजस ही जोडी ऐरोली कोलिवाडकडून आले सणामध्ये एकही मात्र विकेटचं पतन झालेलं नाही. त्या जमीची बाजू आहे. चेस करतात 70. 34 व 0 गडी बाद. हायवे मध्ये चान्स फॉर द कॅच. अनुभव भरपूर आहे. व्हॉट अ बॅलन्स. जयेंद्र सूर्याची किरण डोल्यावर येत असताना त्यांना हटवलं आणि कॅपला बरोबर 2 महिन्याच्या आसपास ठेवलं. व्हॉट अ लवली बॅलन्स. तीक्ष्ण घारीसारखी नजर. कॅप्टनचा खेळ इथे झाला तमाम समाप्त. पहिली विकेट कॅप्टन परतला. मग जाता जाता 2 षटकार धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात केली होती, परंतु तोच एलिमिनेशनची कमतरता. सॉफ्ट डिस्मिसल. कॉट शॉट मिड विकेट बाय एक्सप्रेस मॅन जयेंद्र मडवीने घेतला खेळ आणि संपला खेळ इथे. कॅप्टन अभि जोशी पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट मात्र गारद होताना 34 वर 1. और 34 धावा लागल्या. 34 रन. फर्स्ट विकेट इज बॅक इन टू द पवेलियन. थोडासा आखूड ठेवला विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्ट्रीकर तिथे एक्सप्रेस मॅन जयेंद्र. काय झेल पकडलाय. अवघड असतं. एक रखरखत ऊन सूर्याची किरण ते हटवताना घेतलेला लाजवाब. तारीफ करतो आम्ही जयेंद्रची. कॉट जयेंद्र मडवी. बोल बाय शिवम पांडे. कॅप्टन सुवर्णकिट एक कॅप्टनने केले. कॅप्टनला बाद सोम परतला. अभि परतला. 13 वर 23 धावांचे योगदान दिलं 13 चेंडू मध्ये. बॉलर बॅक टू कडक स्ट्रोक. पर उंच पुरा गंगा लॉंग ऑफच्या ठिकाणी ज्या बॅटरने मागची मॅच फिरवण्याचा पहिलं पाऊल उचलतो बंटी कुणाल जोशी. पहिल्या चेंडू ऑफ ड्रॉप केलं. सिंगल घेतली. खातं कोळलं. धावसंख्या 35. अर्धा पल्ला मध्ये पार केलंय. आता 13 चेंडूचा खेळ बाकी. 13 मध्ये आणखी 35 धावा. अर्धी मंजिल पार. 35 आले. 35 बनवायचे. 70 धावाचा टार्गेट आता समोर आहे. तेजस शेवटचा बॉल आपल्या कोट्यातील 4थं ओव्हर टीम कडून. स्वयं पांडे लाजवाब. चान्स फॉर द कॅच. ओ माय गुड फिल्डिंग. गुड स्टॉप यार. लवली स्टॉप. स्टँडर्ड वाढवणारे क्षेत्ररक्षक आहे. लाजवाब फिल्डिंग केली आहे. उच्च बाहेर होतं जल. खूप अवघड होता, परंतु अखेरकार का चेंडूला झेप घेताना अडवलं. जरा तरी पाठीमागे तर 2-3 धावा निश्चित मिळाल्या असतील. 4 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 4 ओव्हरच्या संबंध 9 धावांच्या सने 36 धावा 1 गडी बाद. आता 12 चेंडूचा खेळ आणि 12 मध्ये 34 धावा. 17 धावांच्या सरसने अस्किन रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच बाय ऐरोली कोलिवाडा. थोडंसं अवघड आहे पण अशक्य नाही. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं, कारण फक्त 1 विकेटचं पतन झालं. कॅप्टन परतलाय. 13 चेंडू मध्ये 23 धावांचे बेहतर इनिंग. शांत चित्ताने खेळलेली 2 षटकार 1 चौकारच्या साहाय्याने त्यानं 23 धावा कॅप्टननं योगदान दिलं. तो परतला. झेल टिपला जयेंद्रने मैदानाच्या आत मिड विकेट शॉट मिड विकेटला आणि पहिली विकेट अर्जित केली शिवम पांडेने. 4 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. आपण पाहतोय 3रा मॅच श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलिवाडा आयोजित स्मृती चषक
वर्ष 58. 58 वर्षामध्ये खूप तपस्या. 36 वर एक गडी बाद. येणार चेंडू 12. आता 12 मध्ये करायचे 34 धावा. थोडस कठीण आहे पण काय होऊ शकतं. अनिकेत ही मॅच सांगून जाईल. मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ द बोथ ऑफ टीम. दोन्ही टीम साठी हे ओव्हर खूप कुशल असेल. यामध्ये 20 निघाल्या तर जिंकण्यासाठी 8 ठेवू शकतो. यामध्ये 10 आल्या तर प्रेशर मात्र कायम असेल. काय करेल अनिकेत. यॉर्कर किंग म्हणून ओळखतो. साईट आर्म गोलंदाज जस्ट लाईक द लसित मलिंगा अँड वकार युनिस. साईट आर्मला बॅकफूट वर जाताना अवे फ्रॉम द बॉडी ओट अबाउट निपेक्षा. व्हॉट अ कॅच. कॅचेस इन द मॅचेस. व्हॉट अ कॅच. ईशान महेश मडवी असा झेल दुसरी ग्रुप मध्ये टिपताना 2 झेल देता. वा एक मोठा बॉलरचा हा लाजबाब मुलगा. हे प्रकाश मडवीचा त्यानं सातत्याने खेळण्याचा नतीजा. प्रकाश मडवीने सातत्याने केलं. पहा बिंदा निर्भर मध्ये कॅच टिपली यार. व्हॉट अ कॅच. ईशान महेश मडवी 40+ महेश मडवी यांचे गोलंदाज जे वडील टाकतात पण पहा मुलगा आहे त्यांच्यात पावला गोलंदाज टाकतो. आता फिल्डिंग केली आहे. व्हॉट अ कॅच. पहिला चेंडू षटकार चौकार निश्चित झाला असता पण त्या चौकाराच्या षटकारच्या आत आली भिंद ईशान नावाची. कडक झेल. आणखी फलंदाज बाद. दोन्ही आघाडीवर मात्र तंबूच्या दिशेने. आता पहिला अभि गेला नंतर त्याचा सहकारी सलामीर तेजस परतलाय. 2 गडी बाद 36 धावा. धावा त्याच शिल्लक आहेत 34. चेंडू एक शिल्लक कमी होईल 11. आता 11 मध्ये 34. 11 चेंडू 34 धावा. प्रेशर पहिल्या चेंडू विकेट घेतला. प्रेशर टाकलं मैदानाच्या आत खेळण्यासाठी. अनिकेत सालुंके व्हेरी डेंजरस रिस्की घातक. खूप चांगले स्ट्रोक आहेत बॅटरकडे. चांगले स्ट्रोक्स मारतो. पुन्हा एकदा प्रयोग केला तर पोचच्या बाहेर ऑप्शनच्या खूप बाहेर. खराब मारा. खराब लाईन. एक्स्ट्रा धाव मिळते. वाईट बॉलला 37. आता बॉल तेवढेच राहतील 11 पण धाव एक कमी. आता 33 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 33 धावा. व्हॉट अ मॅच. चांगल्या दिशेने चाललं मॅच. अनिकेत समोर अनिकेत हेलिकॉप्टर. व्हॉट अ फिल्डिंग यार. ग्रेट पिच. ओ माय गॉड. कलेक्शन होऊ शकला नाही. सटीक थ्रो होती. व्हॉट अ स्टॉप बंद कॅप्टन टीम शिवम पांडे. बॅकफूट वगैरे जागा वगैरे स्टे केलं. बॅकवर्ड पॉईंटला काय स्टॉप केलं होतं. अतिशय दर्जा वाढवू शकतो. त्याच दिशेने फेकलं होतं पण कलेक्शन होऊ शकलं नाही. सुदैव भाग्याची साथ मिळाली आहे बॅट्समॅन अर्थातच अनिकेतला. सिंगल मिळते. नाव डेंजरस. हातोडा बॅट्समॅन. अटॅकिंग बॅट्समॅन. ऑफसाईड ऑप्शन प्रयोग चांगला केला होता. प्रयत्न केला होता. वाईट. या ओव्हर मध्ये आला दुसरा वाईट. दुसरा खराब चेंडू. धाव वाढते. धावसंख्या 41 पोहोचते. लक्ष्य आहे 70. आता जिंकण्यासाठी 31 धावा. 31 मोवर आणि चेंडू आहेत बाकी शिल्लक 10 चेंडू आणि 31 धावा. व्हॉट अ मॅच. 2 तडाखे मॅच मध्ये पडतील. ओ माय शॉट सांगितले. डाऊन द बॉल. दॅट इज अ बिग बिग बिग. खूप मोठा षटकार. डाऊन द ग्राउंड. झपाट आला. हपवाली घेतली आणि त्याला फेकून दिलं. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जिथे कॅमेरामॅन आहे राज जोशी त्याला सांगितलं जरा 2-3 वेळा दाखव मला माझ्या लाडक्या प्रेक्षकांना. त्याचं स्वागत करतो मी या षटकाराच्या साहाय्याने. षटकाराला आता समेटचे आकडे बदलत आहे. स्कोर पोहोचलाय 45. आता जिंकण्यासाठी 25. 9 चेंडू 25 धावा. ग्रेट शॉट. ड्रॉप द कॅच. ओ वाय. एक काय झेल पकडला होता यार. 6 का काय चौकार. कॅचेस विन द मॅचेस. एक झेल जबरदस्त पकडला. कॅचेस विन द मॅचेस आहे मित्रा. हा अतिशय जबरदस्त संधी होती का कोणासारखी बॅटर तिथे राहणं धोकादायक आहे. कारण आता 4 धावा आणखी मात्र जोडल्या. 4 धावा कमी समीकरण. आता 21 धावा बनवायच्या. चेंडू आहेत 8. कडक मॅच. कडक मॅच. सोपे फटकेबाजी करताना कोणा षटकार चौकाराला 21 धावांची आवश्यकता. चेंडू 8. आणखी एक संधी आहे. आता सोडणार नाही ईशान. आता ती चुकार करणार नाही. लाय जबाब. हे अगलीशी खुशी महेश मडवींच्या चेहऱ्यावर. स्वाभाविक आहे एक मुलगा आपला खेळतोय त्याचं तर असं कौतुक होत असेल. त्याचे कर्तबकारी कौशल्यपरता त्याचे छान कामगिरी मैदान होत एक वेगळी मजा येते वडिलांच्या मनामध्ये. ते वेगळी आनंद मात्र मनात आहे महेशच्या. 2 झेल टिपले देत एक्स्ट्रा कबाच्या ठिकाणी. जो फलंदाज आपला खूप कर्दन काढ होता तो मॅच लवकर उठवस्त फिनिश करण्याची क्षमता राखू शकला असता. तर बॅटरला कुणाला अखेर काला जाल्यात पकडताना अनिकेतनं मात्र मिळवली विकेट.
विकेट दुसरी मिळवतोय अनिकेत. आता 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. मॅच तापले रखरखत्या उन्हामध्ये. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळेवाडा घेऊन येते दिलीप स्मृती चषक 2025. 58 वर्ष आपल्या भेटीला आणि तिथे तिसऱ्या राऊंड मध्ये दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकल्या. जो जिंकेल दुसरा मॅच जिंकून तिसऱ्या फेरीत मध्ये दाखवेल. एक बाईक बंडूजी केणे यांच्या माध्यमातून ते विजेत्या संघाला दिले जाईल 1 लाखाबरोबर. आता 7 चेंडूचा खेळ बाकी आणि ऐरोली कोळेवाडा टीमला जिंकण्यासाठी 7 मध्ये 21. शेवटचा बॉल आहे 5व्या ओव्हर मधला अनिकेत. चांगला चेंडू लाजवाब चेंडू. मिस्टा मेंगस्टो गंगा येईल लॉंगापूर फील्ड करेल तोपर्यंत सिंगल मिळते. ओव्हरची झाली 25 ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूमध्ये 20 धावा. या ओव्हर मध्ये तब्बल दिल्या 14 धावा. चांगलं ओव्हर मी म्हणेल. प्रेशर होतं. एक झेल सुटला चौकात. आणखीन मात्र चांगलं देखणे पण ओव्हर मध्ये आपल्याला दिसलं असतं. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 70 धावसंख्येला उत्तर देताना 3 गडी बाद 50 धावा स्कोर मध्ये. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 20 धावांची आवश्यकता. मॅच जर बरोबर सुटली तर सुपर ओव्हरचा अवलंब केला जाईल. मॅच नंतरची असेल सुपर ओव्हरची. सामना असेल सुपर ओव्हरचा. 6 चेंडू आणि 20 धावा. चर्चा खूप होते कारण मॅच तशी आले. लहानसा ईशानला सांगितलं हरकत नाही पण याच्यानंतर तुला जसं वय येईल तुझा अनुभव आहे तेव्हा तुझी क्षमता तिथे जाण्याची पोहोचण्याची असेल नो डाऊट. वडिलांना वाटतंय का ईशानला जावं परंतु इथे मयूर वाणी हा ऑप्शन पर्याय निवडला. मयूर वाणी अनुभव आहे. कडक मॅच आहे. एक प्रेशरवर मॅच. कदाचित त्यासाठी मात्र हा निर्णय घेतला असेल. पहिल्या इनिंग असतात आपण समजू शकलो असतो महेश मडवी पण प्रेशर आहे. हरकत नाही आहे. मयूर वाणीकडे मात्र ऑप्शन निवडता पर्याय शोधला. नॉट ईशान मडवी. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी समोर आहे. थोडस डगमड दोन्ही डगआउट मध्ये शांतता आहे. पिन ड्रॉप सायलेन्स कारण काही होऊ शकतं. क्षमता राखणारे बॅट्समन आहेत अनिकेत आणि मनोज. आता स्ट्राईक वरती आहे मनोज चव्हाण. बॉलिंग मार्क 6 चेंडू आणि 20 धावा. वाट कशमकश. वाट मॅच. पहिला स्टोंड हपवाली. आता सांगितलं तर प्रेशर बॉलर होती. किती समोर दिला पहा. नो प्रचंड बे कमी. या काही चेंडूला 3 चेंडू राखून मात्र मॅच फिनिश करेल. 4 चेंडू कर 20 धावा. तेवढा तगडा बॅट्समन आहे. आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय अनिकेत मनोजला कारण त्याच्या मॅच मध्ये खूप प्रचंड ताकद आहे. आता मनोज चव्हाणने सरळ फेकून दिलं. क्लिअर केला षटकार फेकताना मिड विकेटच्या डगआउट. आता प्रेशर बनलं. प्रेशर में कोई निकरताय कोई बिकरताय. आता निकरला पहिले चेंडून मात्र प्रेशर टाकलं बॉलर मयूर वाणीवरती मनोज चव्हाणने. आता 5 चेंडू मध्ये 14 धावा. वाट लवली. पैसा वसूल मॅच भेटेल ना प्रेक्षकांच्या. उपस्थित प्रेक्षकांच्या श्रीकृष्ण मित्रमंडळच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेले आहे त्या प्रेक्षकांचं अगदी मनापासून आम्ही स्वागत. 5 चेंडू आणि 14 इतरच सामना. 5 चेंडू आणि 14 धावा. मयूरने एंड चेंज केले. समोर मनोज चव्हाण. यार परफेक्टली बुंदा हे अपेक्षित आहे. फंबलिंग सिंगल सिंगल मागात पडलं. गरज होती का डेफिनेटली नव्हती. बघत धावला असं मनोज चव्हाण सांगतो. अनिकेत सालुंकेला थोडी स्थोर बॅट्समन होता अनिकेतचा सालुंके परंतु इथे एक फक्त धावसंख्येवर धावछेद बाद. खूप नाराज आहे. आता येणारे चेंडू 4 मध्ये 13. नाही एक काढली ना 4 मध्ये 13. काय मॅच आहे. आणि स्टीव ऑफ द टीम हितेश कोटकर आज जेव्हा मैदानामध्ये तेव्हा येस सुपर ओव्हर सांगितली. बरोबर सामना सुटला तर सुपर ओव्हर. अजूनही ऐका जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. आम्ही तारीफ करतो अनुप पाटील आणि त्याच्या सहकारी जो खेळाडू काय अंपायरिंग केली यार. सटीक लाईनिंग एक तटस्थ पंचाच्या भूमिकेमध्ये अगदी जवळचे निर्णय दिले. आता 4 चेंडूचा खेळ विकेट बाकी आणि 4 मध्ये 13. व्हॉट अ मॅच यार. पहिला षटकार दबाव मात्र मिळवला नंतर मात्र अगदी खोलात इंटू द ब्लॉक यॉर्क सिंगल घेतली. डबल करण्याचा प्रयत्न रनआउट. 57 आणखी 13 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 4. व्हॉट अ मॅच. गरमीमध्ये गरमी देणारा मॅच. औचित्य 58 वर्ष दिलीप स्मृती चषक आपल्या भेटीला घेऊन येतात श्रीकृष्ण मित्र मंडळ. त्याच थाटात त्याच शानदार त्याच वजनदार या जोशामध्ये मॅच आता आलेले आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. मयूर वाणीच्या समोर मनोज चव्हाण.
यार वाट बॉल यार, कडक बॉल, सिंगल घेतली, दुसरी ती मांग केली आहे इथे, काय कुठे फेकली पहा, काय केलं मित्रा, जिथे धाव वाचवते ती विकेट मिळत का हितेश कोटकर, जरा तरी तुम्ही कान डोळा केला ना मॅच फिनिश करतो, फिनिशर आहे विघ्नेश, म्हणून तर नाव मी दिलं त्याला स्टीवा, संकट मोचक. जेव्हा जेव्हा संकट तेव्हा तो ऑस्ट्रेलियाचा धावा मदतीस जायचा स्टीवा, तसा जेव्हा जेव्हा एरोली संकटात तेव्हा तेव्हा संकट मध्ये उभा राहतो. इथे 2 बनल्यात, आता आकडे बदलतात, आता 3 चेंडू 11 धावा. काय मॅच चालली यार, परफेक्टली यॉर्क टाकले, हा बॉल गेला चुकी सुधारली मयूरवाणीने, आता 3-11. ओ माय गॉड, धमाका ब्लास्ट, चुकी केली यॉर्कर नाही, बरोबर थोडासा गुटलेंगच्या समोर डाऊन द ग्राउंड एक्झॅक्टली इन द कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणार षटकार. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. या चुका केल्या तर फिनिश करण्याची क्षमता राखतो मनोज चव्हाण. अनेक म्हणून म्हटलं जेवढे बॅटिंग खोलवर आहे श्रीकृष्ण तेवढे खोलवर बॅटिंग ऐरोली कोल्हापूरची आहे. अगदी 9 क्रमांकावरून हैदोष घालतात दोन्ही टीमचे बॅटर. म्हणून तर जेवढी विकेट गेल्यात आतापर्यंत पाहिल्या 4 विकेट, 6व्या आणि 7व्या, 5व्या आणि 6व्या, पण 5व्या आल्याला कमाल करतोय. आणखी एक षटकार आला मनोजच्या बॅट मधून, दुसरा षटकार. आता जिंकण्यासाठी समीकरणच्या आकडे 2 चेंडू आणि 5 धावा, 2 चेंडू 5 धावा, हा निकाल ठरवणारा चेंडू. ओ माय गॉड, खराब वाचवणं गरजेचं होतं. 2 जरी असं मॅच बोला, आता इक्वल, आता बरोबरी झाली, पण जिंकण्यासाठी 1 बरोबरी झाली तर सुपरवर चूक झाली का, थोडासा लेट झालाय का, थांबवणं गरजेचं, थांबला असता तरी उंची कमी, चौकार तर जाणारच होता, परंतु लेट स्टार्ट घेतली असं म्हणणं आहे. हो 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 हो, खराब प्रदर्शन. जीव ओतून मात्र गोलंदाजी टाकताना सुमार दस फिल्डिंग, लॉंग ऑफ चढणे नितीन मडवी, चौकार गेला, बरोबरी झाली मॅच मध्ये. काय बॅटिंग केले, 2 षटकार 1 चौकार. आता 1 चेंडू 1 धावा, 69 बनल्या, 70 धावांचा टार्गेट. काय मॅच झाले, हाय व्होल्टाज, उत्कंठावर्धक, रोमहर्षक मॅच. औचित्य श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित 58 वर्ष दिलीप मोती चषक 2025 आणि तिथे ऐरोली कोल्हापूर टीमला आता 1 चेंडू मध्ये 1 डिपेंड करेल का श्रीकृष्ण दिवाचा हा मयूरवाणी. सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे लक्ष लागले त्या मॅच कडे. व्हॉट अ मॅच यार. तब्बल 1 लाख विजेता बरोबर बंडूजी केणी यांच्या माध्यमातून विजेता संघाला ती बाईक, 50 द्वितीय, 25 तृतीय असे चाललेला खेळ आणि तिथे एक मॅच जिंकलेला टीम. आता बरोबरी झाले, 69 बनवले त्या श्रीकृष्णने, तेवढ्याच आता बनवलं, पण 1 चेंडू मध्ये आता 1. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ लवली मॅच गोइंग ऑन. धडकन वाढवणारा, दिलके धडकन वाढवणारा, तेजीने करणारा मॅच, हाय व्होल्टाज मॅच. 1 चेंडू 1. काही होऊ शकतो, क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. मनोज चव्हाण काही करू शकतो, मयूरवाणी काही करू शकतो. चान्स फॉर द कॅच, ओ ड्रॉप द कॅच, ओ माय गॉड, हार्ड कॅच. हो काय घडलं पहा, सर्व काही, पण मॅच 1 मध्ये झेल उडाला होता. झेल पकडण्याचा जीव तोडून प्रयत्न केला, पूर पडला. वेल डन मनोज चव्हाण, व्हॉट अ बॅटिंग यार. 6 मध्ये 20 अखेर काढल्या मनोजने. एक चूक झाली होती त्यांच्याकडून, अनेकेत चालू गेलं ना, धावचीत आपल्या चुकीमुळे बाद केलं, मॅच जिंकण्याचं गत्यंतर नव्हतं, पण मॅच जिंकून हार्ड लक श्रीकृष्ण दिवा. बॅड लक, काय मॅच होती यार. 1 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा, चौकार आला. तदनंतर मात्र अरे बाबा, तो तिथे कॅप्टन अंपायरिंग करते, त्याच्यावर काय करणार. चला दोन्ही टीम आता नेक्स्ट मॅच. हार्ड लक मी म्हणेन श्रीकृष्ण दिवा. व्हॉट अ मॅच यार. जय गणेश कुक्षत आणि त्यांच्या विरुद्ध मात्र खेळताना दिसेल कोण आहे गावदेवी ऐरोली आणि जय गजानन. मी थँक्यू सो मच अनुप, काय सुरेख अशा अंपायरिंग आणि रक्त मध्ये. चला गावदेवी ऐरोली टीमचा इथे कॅप्टन आला जयेश पाटील. यस निलेश जयेश आलेला, मी विनंती करतो अनुप प्लीज टॉस साठी या.
आणि यस परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. आम्ही थोडस काही या मॅचसाठी मात्र रजा घेतो आणि पुन्हा एकदा डिमांडेड आणि सुनेल आवाजामध्ये घेऊन येतील या मॅचची कहाणी सांगण्यासाठी आमचे विघ्नेश टॅलेंटेड डिमांडेड वाईस. येस लास्ट संदेशने 3 विकेट काढले होते. 21 धाबा यांनी काढले. कोणत्या 7 चेंडू आणि 21 धावा जेव्हा जिंकण्याची खूप गरज होती. कुशन मुवमेंट मध्ये ज्याने बॅटिंग केली मनोज चव्हाण त्याला जातो प्लेअर ऑफ द मॅच. येस वेल डन मनोज चव्हाण. येस अशोक दादा मडवी यांच्या शुभ हस्ते मी टॉस करून घेणार. जय गजानन कुक्षण गावदेवी ऐरोलीच्या दरम्यान आणि मॅच रंगवण्यासाठी पुन्हा एकदा मल्टी टॅलेंटेड हँडसम साठी विघ्नेश मडवी असतील आमच्या कोम बॉक्स मध्ये. चला टॉस केला जाते. जय गजानन कुक्षेट टीमचे कॅप्टन अनुप पाटील प्लीज या टॉस साठी आणि अशोक मडवी सरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कुक्षेट टीमचा कॅप्टन अनुप पाटील प्लीज टॉस साठी या कारण की मान्यवर आलेत. गावदेवी ऐरोली टीमचा देखील कॅप्टन आलाय. थँक्यू व्हेरी मच अनुप पाटील. तुझा फोन आहे ना. चला अनुप पाटील टॉस साठी प्लीज या कारण की मान्यवर उपस्थित आहेत. अनुप पाटील टॉस केला जातोय आणि मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच. मनोज चव्हाण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मनोज चव्हाण या. चला टॉस केला जाईल. फक्त आपण टॉस करणार वेळ फार इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन अनुप पाटील आणि जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. जय गजानन कुक्षित वर्सेस गावदेवी ऐरोली असा सामना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय ऐरोली टीमने आणि लगेचच निर्णय घ्या. 6 ओव्हरचा सामना असेल लक्षात घ्या. चला मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाईल. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर झंझावत खेळ केली. मनोज चव्हाण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी पुन्हा एकदा अशोक मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्याला शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी बहाल करावी. मनोज मंचाच्या खाली मनोज मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. आपण पाहू शकाल. वेल प्लेड मनोज. अगदी ज्या टार्गेट मध्ये पोहोचण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणाला चांगली बॅटिंग केली आणि 70 धावांचं टार्गेट इथे पार केलं आणि बलाढ्य टीम श्रीकृष्ण देवा संघाला पराभूत केलं आणि सलग दुसरा विजय ऐरोली कोलीवाडा टीमने आपल्या नावी संपादन केलं. चला मॅचला होते सुरुवात. जय गजानन कुक्षेत वर्सेस गावदेवी ऐरोली असा सामना पाहायला मिळतोय. चांगला सामना मैदानामध्ये रंगत असताना आज या स्पर्धेचा पहिला दिवस 4 दिवसीय श्रृंखला रंगणार आहे आणि मैदानामध्ये लगेचच गावदेवी ऐरोली टीम दाखल होत असताना टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अनुप पाटील प्लीज आपले बॅटर पाठवा. नेमकं टॉस कोणी जिंकला होता. जयेश पाटीलला वाटलं की त्याने टॉस जिंकलाय पण अनुप पाटीलने टॉस जिंकला होता
आणि ते देखील फिल्डिंगसाठी उतरले होतं असं रोहित शर्माच्या बाबतीत देखील अनेक वेळा होतं. चला बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.